बाबली नाईक नामनेचे कोकणी लेखक, स्वर्गीय श्री नरेश मडगावकर नामनेचे संतूर आणि बासरी वादक, स्वर्गीय सुरेश वाळवे हे एक ज्येष्ठ पत्रकार नौकरीच्या आदले संपादक. तांकां पत्रकारिते खातीर लक्ष्मीदास बोरकर फावो जालो आणि गोंय राज्याचो सांस्कृतीक पुरस्कार, पत्रकारितेत चंद्रकांत केणी पुरस्कार आणि भटग्राम भूषण पुरस्कार फावो जाल्लो. स्वर्गीय श्री एकनाथ वसंत चिटणीस केरळांतल्या तुंबा हांगा भारताच्या पयल्या रॉकेट प्रक्षेपणा खातीर सुवात वेंचून काडपाक म्हत्वाचो वांटो घेवपी दूरदृश्टी आशिल्लो शास्त्रज्ञ. नामनेचे तियात्रिस्ट आनी संगीतकार स्वर्गीय सर्वश्री जोकीम सांताना मार्कीस, रॉक आंतोनियो डायस, श्रीमती लुइजिना तोमाजीन जे फर्नांडीस, एरिक अलेक्झांडर ओझारियो, आग्नेर डिकोस्ता. स्वर्गीय श्री धर्मेंद्र एक मान अभिनेतो. स्पीकर साहेब, एक हितून म्हाका दिसता जेन्ना आज आमी एज MLAs इट इज आवर ड्युटी टू मेक शुअर की दिस हाऊस कंडोल्स द सॅड डिमाइस of the workers and the tourists that died in that Burj Harbor. I think their names. No. When we stand, no. Speaker sir, Aik Mare, Speaker sir, this is an obituary reference. Obituary reference and Speaker sir. खबर आसा म्हाका. तेका सांग हाऊसात एकूच रिपीट घेना म्हणून. तुका when we पळय एक मिनिट माननीय आरोपी. Speaker sir, एक मिनिट. It is by rule. No. We are going to stand in 1 minute silence. Of course, रावते मला. Yes, so put this also, mention it there. Yesterday. रावले आम्ही. Because युरीबाब काल रावले तू तेच खबर ना. युरीबाब ज्यांना ऐकून घे. रेफरन्स जाता ऑफिशियली ऐकून घेवपाची ऐकून पयली घे. आयले बुलेटिन कार्ड आणि वाच. बरे स्पीकर सर युरीबाब ऐकून घे तरी. ऐकता नाही तुझी ऐकूपाची तयारी ना पळय. काल ह्या हावजान ओन्ली ते लोक न्ही, आमी लयराईच्या जत्रेक जे लोक पळय चेंगराचेर जे पळय गेले, त्या शिवाय रस्त्यार सुद्दां जे पळय एक्सिडेंट जावन गेले, आनी ह्या लोकांचे सगळ्यांचो काल शोक प्रस्ताव आमी हांगा 1 मिनीट सायलन्स आमी ऑब्जर्व केलो जाल्यार ह्या हावजान. तेन्ना तुमी कितें गेले, तुमी भायर गेल्ले आसलेले, तुमकां खबर ना. आनी त्या खातीर हांव सांगता तुका पळय, काल जाले तो विशय जालो आणि आज हो पळय आसा पळय न्ही. ऐकय स्पीकर सर, ऐकय जे आमचे एक फ्रीडम फायटर रामा शाणू नायक देसाई ऍड करपाक ऍड करूया. जो आमचो राव मरे बाब सुधीर बाब मातशें राव मरे सारको ते ऍड करूया. वाय आर यू डिस्टर्बिंग मी. युरीबाब ते ऍड करूया. विसो द बोर्ड माता ते ऍड करूया. कसं बाब मेज रामा म्हणून तेका फामाद तो आमचो कुंकळकार कुळवाडेचो, आनीक जो लिबरेशनाच्या वेळार तेजो हात आशिल्लो ते ऍड करूया. ते ऍड करचे. ते ऍड करूया. Of led Sri Mohandas Amunkar, ex-Vice President of Bicholi Municipal Council, ex-Director of IDC, ex-Vice President of Goa State Marketing Federation, social activity. जे माननीय मेंबरांनी जे सजेस्ट केला ते ऍड करून शोक प्रस्ताव सभागृहात मानून घेवचे. सभागृहात शोक प्रस्ताव एकमतान मानून घेतले. ह्या सभागृहाच्यो भावना तेच सांगता हांव. 1 मिनीट सायलन्स. Thank you.
ह्या सभागृहाच्यो भावना त्यांच्या कुटुंबा मेरेन पावयतले. अभिनंदनाचे प्रस्ताव. आता आमी अभिनंदनाचे ठराव सभागृहा मुखार म्हणुया. भारत इटली संबंद घटमूट करपा खातीर केल्ल्या उत्कृश्ट योगदानाची दखल घेतना इटली प्रजासत्ताकान प्रतिश्ठीत कॅव्हिलियर डेल आर्डिन डेला स्टेला डी इटालिया हो पुरस्कार दिल्ले खातीर श्री श्रीनिवास देंपो, कमांडर मारिया इस्मेनिया सांचा परेरा ऑपरेशन सिंदूर वेळार रडार गुप्तचरांत म्हत्वाची भूमिका बजाविल्ले खातीर मेन्शन इन डिस्पॅच ह्या पुरस्कारान भोवमान. भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आशिल्ल्या परवरीचो ग्रुप कॅप्टन जिजो जोस आवेलील हाका ऑपरेशन सिंदुरांतल्या भुमिके खातीर मेन्शन इन डिस्पॅच दिवन भोवमान केला. ह्याच्या आदी 2022 वर्सा वायुसेना पदक फावो जाल्लें तें धाडस, समर्पण आनी देशा खातीर निस्वार्थी सेवेचें प्रतीक आसात. द फावंडेशन टू एड्युकेट गर्ल्स ग्लोबली, जाका सादारणपणान एड्युकेट गर्ल्स ह्या नांवान वळखतात, ताका 2025 वर्साच्या रेमन मॅगसेस पुरस्कारा मदलो एक पुरस्कार फावो जाला. एड्युकेट गर्ल्स ह्या नांवान नामनेचो पुरस्कार मेळिल्ली ही पयली भारतीय संस्था आसा जो आशिया खंडांतल्या नोबल पुरस्काराच्या समान मानतात. हे सभाघर गोंय राज्यांत हल्लीच जाल्ल्या जिल्लो पंचायत वेंचणुकेंतल्या वेंचून आयिल्ल्या उत्तर गोंय जिल्लो पंचायत आनी दक्षिण गोंय जिल्लो पंचायत नव्यान वेंचून वांगड्याचें अभिनंदन करता. तशेंच उत्तर गोंय जिल्लो पंचायतीचे अध्यक्ष श्रीमती रेश्मा बांदोडकर आनी उपाध्यक्ष श्री नामदेव च्यारी, तशेंच अध्यक्ष श्री सिद्धार्थ देसाय आनी दक्षिण गोंय जिल्हा पंचायत उपाध्यक्षा श्रीमती अंजली अर्जुन वेळीप हांचें अभिनंदन करता आनी लोकांच्या हिता खातीर आनी राज्याच्या उदरगतीक प्रामाणीकपणान, निश्ठेन आनी समर्पणान आपले कर्तव्य मुखार व्हरतले असो विश्वास दवरता. जानेवारी 2026 दिसा गुजरातांतल्या दीव हांगा जाल्ल्या फायनलींत तामिळनाडूक हारोवन प्रबल सावंत आनी तेजस गांवस हांणी खेलो इंडिया बीच गेम्स 2026 हातूंत दादल्यांच्या बीच व्हॉलीबॉलांत भांगरा पदक जिखिल्ल्यान गोंयांत खेळाचो इतिहास घडयलो. एडवोकेट श्री विनायक नार्वेकार, राज्य स्काउट आयुक्त आनी श्री जेम्स फर्नांडीस, राज्य सचिव, गुणवंत सेवे खातीर देशांतलो सगळ्यांत व्हडलो भोवमान फावो जाल्ले बद्दल हे सभागृह तेंचें अभिनंदन करता. तशेंच स्काउट पंकज ईश्वर पाटील, स्काउट रोहित आर शिंदे, स्काउट झेवियर मोहन, गार्डन सेना वेलेरियन, गायड सेना वेलेरियन, गायड आदिती टी गांवकर, गायड प्राजक्ता बी मार्दोळकर, गायड मयुषा जी च्यारी, गायड सावनी के पणशीकर, गायड प्रचिता बी परब आनी गायड खुशबू एन सातर्डेकर ह्या विद्यार्थ्यांक प्रतिश्ठीत प्रेसिडेंट स्काउट आनी गायड्स पुरस्कार फावो जाल्ले खातीर हे सभागृह तेंचें अभिनंदन करता. सेरेंडेपिटी आर्ट फेस्टिवल यशस्वीपणान आयोजीत केल्ले खातीर हे सभागृह तेंचें अभिनंदन करता. श्री A.K. सिंग, महाराष्ट्र आनी गोंय भू अवकाशी संचालनालय, भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या संचालका वतीन कोंकणीत राज्याच्या नकाशाचें प्रकाशन केल्ले बद्दल, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठान आपले 550व्या वर्धापन दिसाचो इतिहासीक टप्पो पार केल्ले बद्दल आनी आमचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हांचे हस्तुकी आशिया खंडांतल्या सगळ्यांत उंच प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचायेच्या ब्रांचच्या पुतळ्याचें उक्तावण केलें. भारतांतले पयले स्वदेशी पद्दतीन तयार केल्ले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप जहाज सुरू करपा खातीर गोंय शिपयार्डाचें अभिनंदन करता. श्रीमती लिबिया लोबो सरदेसाई हांकां पद्मश्री पुरस्कार फावो जाल्ले खातीर तांचें अभिनंदन करता. राज्य सरकाराच्या खात्याक आर्थीक कोश डेटा प्लॅटफॉर्म, कोयर वेवस्थापना, क्रीडा, खेलो गोवा, बायलां आनी भुरगीं उदरगत, पोशण, शिक्षण, कोडिंग, पुलीस, स्पॉट द स्कॅम आनी लिगल मेट्रोलॉजी, SHG लायसन्सिंग ह्या सारक्या विभागाक मान्यताय दिवन घटमूट प्रशासन, शिक्षण आनी कल्याणकारी यत्न दाखोवपा खातीर अभिनव भौशीक केंद्रीत उपक्रमा खातीर साबार राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार जिखले. बांबोळींतल्या कुजेरा हांगच्या डॉक्टर K.B. हेडगेवार हायस्कुलाचे प्राचार्य श्री विलास सतरकार
हांचो प्रतिश्ठीत राष्ट्रीय पुरस्कार 2025 दिवन भोवमान केला. 5 नव्या भौगोलीक सुचकांक म्हळ्यार ताळगांवची वांयगी, गोंयचो हिलारियो आंबो, गोंयचे करगूट भात, गोंयचो काजू एपल आनी गोंयच्या मुशारात आंब्याक गोंय राज्य जैव विविधताय मंडळान टॅगा खातीर नोंदणी केल्ले बद्दल. प्रथम वन रोबोटिक्स पंगड गुडगांव प्रादेशीक सर्तींत वांटेकार जावन कुशळटाय मॅचींत दुसरो क्रमांक मेळयल्ले आनी इनोवेट पुरस्कार जिखिल्ले खातीर. रेन फॉरेस्ट चॅलेंज इंडिया RFC एक आंतरराष्ट्रीय ऑफ रोड मोटरस्पोर्ट्स चॅलेंज आयोजीत करपा खातीर कोगर मोटरस्पोर्ट्साचे अभिनंदन. मेसर्स दृष्टी लायफ सेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड हांणी 292 जाणांचो जीव वाटावपाक यश मेळिल्ले बद्दल. केंद्रीय गृह मंत्रालयान दिवचल पुलीस स्टेशनाक भारतांतले 5वें उत्कृश्ट पुलीस स्टेशन म्हणून स्थान दिल्ले बद्दल. फेडरेशन इंटरनॅशनल देश HX फिडे कडेन संबंदीत आशिल्ल्या आनी युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयान भारत सरकारच्या युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयान मान्यता दिल्ल्या अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाच्या आदारान गोंयांत फिडे बुद्धीबळ विश्वचषक 2025 येसस्वीपणान आयोजीत केल्ले खातीर DYSA जातूंत 70-80 देशांतले 206 खेळगडे वांटेकार जाल्ले. आयर्नमॅन 70.3 गोंय 2025 येसस्वीपणान घडोवन हाडपा खातीर आयर्नमॅन इंडिया पंगडाचें अभिनंदन करता. कळंगूट पुलीस स्टेशनाक गोंयांतलें उत्कृश्ट पुलीस स्टेशन म्हूण पुरस्कार मेळिल्ले बद्दल. नितळसाण आनी कोयर वेवस्थापनाच्या उत्कृश्ट यत्नांक तशेंच नागरिकांच्या आदारान केल्ल्या उपक्रमा खातीर आनी नितळसाण खातीर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार जिखिल्ले खातीर सांखळी नगरपालिकेचें अभिनंदन. राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांत 50,000 ते 2 लाख लोकसंख्ये गटांत सगळ्यांत नितळसाण शार पुरस्कार फावो जाल्ले खातीर पणजी शार महामंडळाक. 11व्या नॅशनल कावन्सील ऑफ स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कार 2025 हातूंत श्रुती श्वेता विश्वराज माशेलकर हांकां तिच्या युनिट सिद्धिविनायक ऑक्युपेशनल हेल्थ सर्विसेस खातीर उत्कृश्ट उद्देजक पुरस्कार फावो जाल्ल्या बद्दल अभिनंदन. अभिनंदनाचे ठराव सभागृहान मानून घेवचे. स्पीकर सर, एकच फक्त दीपक दायमोडे द ग्रुप इन्स्ट्रक्टर ऑफ द कोपा which is the National Best Award 2025 in the hand of the Pallavi Gaokar, Shreya Naik, Ashwek Gaokar and Mrs. Arushi Sawant, all the students of New English High School, Dayagas Panchwadi. He Pallavi Gaokar, Shreya Naik, Robotics Olympiad and Mrs. Industry 4.0 या कॉम्पिटिशनाक शारजा हांगासर वयता UAE तांचे अभिनंदन. ही चारूय पंचवाडी हातूंतली भुरगीं. करूंक सोदता तुमी हांगा लिस्टान दृश्टी घाला फॉर रेस्क्युईंग अँड सेव्हिंग 292 पीपल. एकदां आमचो पेले जो आहा पळय नुस्तेकार ताणें ताजें तुमी विसरले आनी दृश्टीचें काम दृश्टी घेता पयशे फुकट करना ते ताका कॉंग्रेच्युलेट कित्याक करचें पडना. आनी सेकंड स्पीकर सर तुमकां ब्रीफ सारकें करूंक ना. अशी 25 कॉंग्रेच्युलेटरी रेफरन्सीस आसनात. म्हणल्यार गेल्या सेशन आनी ह्या सेशना मदीं जे कितें जालें ताका सगळ्यांक आमी कॉंग्रेच्युलेट करता अशें जें दिसता. फकाणां जालीं अशी करूंक दिवप ना. स्पीकर सर, ज्यांची अचिव्हमेंट आसा तांच्या खातीर तांकां कॉंग्रेच्युलेट केला. पेलेचें नांव ऍड करा. दृश्टीच्या हातून दृश्टीक कॉंग्रेच्युलेट कशें करप तें म्हाका कळना. दृश्टी पयशे घेता काम करता ताचें काम तें म्हणल्यार पयशे घेता काम ना करपाक कितें. स्पीकर सर, ज्यांच्या एप्रिसिएशन सरकारा कडल्यान एप्रिसिएशन कित्याक जावंक जाय. वॉट इज द कॉंग्रेच्युलेशन. पेले मनशांक साल्वार करता ते तुमकां याद येना आनी दृश्टी पयशे घेता तुमकांय खावयता आनी ताजी याद जाता तुमकां. हें बरें जालें. पेलेचें नाव स्पीकर सर ऍड केलें. सामकें इम्पॉर्टंट. जीव वाचयले तेंचे अभिनंदन करूया. जीव वाचयले तेंचे अभिनंदन करूया. पेलेचें अभिनंदन. पेलेचें नाव घेवन अभिनंदन करा. ऍड करून पेलेचें नाव ऍड करून अभिनंदनाचे ठराव सभागृहान मानून घेवचे. हॅलो पेले गट. अभिनंदनाचे ठराव सभागृहान एकमतान मानून घेतले. हय. Ordinances to be laid. माननीय मुख्यमंत्री. Sir, I lay on the table of the House the ordinance shown against my name in today's list of business. माननीय मंत्री माविन उदिनो. Sir, I lay on the table of the House the ordinance shown against my name in today's list of business. माननीय मंत्री श्री अतानासियो मोन्सेरात.
Sir, I lay on the table of the House the ordinance shown against the revenue ministers in the today's list of business. माननीय मंत्री श्री विश्वजीत राणे, Sir, I lay on the table of the House the ordinance shown against the health minister in the today's list of business. कागदपत्र मांडची Urban development minister. कागदपत्र मांडची मुख्यमंत्री Sir, I lay on the table the House of the papers shown against my name in today's list of business. श्री निळकंठ अळणकर, माननीय कारखाने मंत्री, Sir, I lay on the table of the House the paper shown against my name in today's list of business. लक्षवेधी सूचना आमदार श्री रुदोल्फ फर्नांडिस आणि पर्यटन आणि हवामान बद्दल मंत्र्यांचे लक्ष होते. पॉइंट ऑफ ऑर्डर आम्ही कालच्या दिसाक 7 आमदारांनी साइन कोन एक कॉलिंग अटेन्शन घातलेले ऑन फियर अँड एन्झायटी इन द माइंड्स ऑफ द अनएम्प्लॉयड यूथ आणि जॉब सिकर्स आणि जे रिक्रुटमेंट स्कॅम जातात. आता 7 जाण जेन्ना स्पीकरचा पॉइंट ऑफ ऑर्डर मुगेल कित्याक 7 विरोधकाचे आमदार साइन करून ते दिता आणि ते लिस्ट तूं करिना. फाल्यांतले ना ना स्पीकर सर हे आज मुखेलमंत्री फालीं जाता ते स्पीकरान सांगपा जाय. सगळे तूं स्पीकर सर वयता कामू हांको चेंज जाता. 7 जाण जरी तर घालता आणि ते तरी आमचे लिस्ट जायना जाल्यार मागीर कितें उरला हितून स्पीकर सर? पळय माननीय ऑपोजिशन लिडर, आम्ही 2 कॉलिंग एटेन्शनां एक दिसा घेता आणि आजची जी 2 कॉलिंग एटेन्शनां आसा त्या कॉलिंग एटेन्शना भितर एक रुदोल्फ बाबाचें आसा आणि दुसरें जें कॉलिंग एटेन्शन आसा तें आमचें विजय बाबाचें आसा. ना 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 स्पीकर सर पॉइंट एकूच जेन्ना 7 आउट ऑफ 7 7 जाणांन तुका दिलेली आसा की हे घेवपाक जाय अनएम्प्लॉयमेंटाचे. तशें आमचे कडेन आज कितले आसले पळय नो 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 आणि स्पीकर सर इट इज योर घेवना पळय सांगता. ना ना फाल्यां घेता हांव केन्ना घेता नाही एक लक्षात घ्या न्ही तूं, आज समज तर एक ऑपोजिशनाचे घेतले आमी आणि जी कॉलिंग एटेन्शन आमचे कडेन येयल्ली आसा ती आजूच घेवपाची अशी ना. आमी एक फाल्यां घेतले. शुड बी टेकन आपण 13 डेट घातलेली ना ना यू विल यू टेक इट टुमॉरो? आणि लक्षात घ्या पळय प्रत्येक दिसाक हांव घेता आसतना 2 कॉलिंग एटेन्शनाची एक कॉलिंग एटेन्शन जे पळय आसा चड येयली जाल्यार 2 येयला दोन्ही घेतलो आणि 7 येयली केसले राजाव तुका कशें कळ्ळें? न्ही न्ही तशें आसना. हायपोथिकेटल उलोवप ना. पळय राजाव एक कॉलिंग एटेन्शन जे पळय आतां आमचे युरियोबान सांगलें न्ही तें कॉलिंग एटेन्शन कदाचित आमी फाल्यां घेवपाक मेळटा जाल्यार फाल्यां घेतले. ना फाल घेतलो म्हणून सांगचे येवनी कितली येता ती पळया, तेजी पेक्षा आनी इम्पोर्टंट येवंक शकता. ते इम्पोर्टंट जाल्यार ताका प्रिफरन्स दितले आमी. 7 आमदार तुकडे रिक्वेस्ट त्या खातीर तूं पळय तूं आजूच आबूज जावं नाका. आजूच आबूज जावं नाका, तुका ऑपॉर्च्युनिटी मेळटली. हे गोंयांत जे अनएम्प्लॉयमेंट आहा बेरोजगारी पयलीं आतां आहा जे फिगर वाडलेले आहाय हे इम्पॉर्टंट न्हू. आमी पयलीं बसा सकल जॉबा सकल बसा. पळय, युरिबाब मेळपाक जाय सगल्यांक युरिबाब पळय, मेळपाक जाय हे आयक. इम्पॉर्टंट न्हू. कशें आसा पळय तुका इम्पॉर्टंट न्हू. तूं फाल्यां घेतलो पळय फाल्यां घेतलो आतां ऑलरेडी आमी 2 घेतल्या हे फाल्यां घेतलो आनी फाल्यां समज तुजें येयन जाल्यार फाल्यां तूं उलय मागीर. फाल्यां समज तुजें येयली ना कॉलिंग एटेन्शन तेन्ना उलय. तूं आतांच उलोवन सगळो टायम सोंपयता. मागीर बस सारकें बस बरोबर आहा. चल रुदल बाब. Because sir, attention of this house is drawn as regards to the proposed and ongoing development around Toir Lake, known for its ecosystem and biodiversity, and hence the wetland ecosystem needs to be maintained. The people of Chimbel and especially the ST community needs to be informed of the steps taken to protect and preserve the ecosystem and whether the development curtails road widening and demolishing of houses. The steps the government has taken to bring clarity and to preserve the ecosystem in this regard. Speaker sir, झाला कितें आमच्या राव पयली आन्सर Popular answer वाचता मागीर तूं मांड. हय. Speaker sir, at the outset it is clarified that the proposed project site is located outside the notified wetland conservation zone and no development activity is proposed or being undertaken within the protected wetland area. In this regard, the Wetland Conservation Authority has written a written communication confirming that the project site falls beyond the notified conservation boundary. The government remains fully committed
to the protection and preservation of wetland ecosystems, and all applicable statutory and environmental safeguards are being strictly adhered to. With regards to concerns pertaining to road widening and demolition of houses, it is clarified that the project is situated along an existing 4-lane national highway and there is no proposal for road widening in connection with the said development. Accordingly, there is no question of demolition of any residential structures on this account. Speaker, sir, the government is also cognizant of the concerns expressed by local residents, including members of the scheduled tribe community. It is envisaged that the proposed project will generate employment opportunities for the local population, both through direct employment at the project site and through indirect and ancillary activities such as transport, logistics, maintenance, and other support services. Further, it is informed that the water requirements of the proposed project shall be met through the water supply department and no extraction of water from the lake or any surrounding water bodies is proposed. Having due regards to the extant rules, regulations, and statutory provisions in force governing the development of any project, the Department of Tourism has obtained all requisite permissions and approvals for the proposed project. These include, inter alia, written confirmation from the Wetland Conservation Authority, consent to establish from the Goa State Pollution Control Board, and all other mandatory statutory clearances as prescribed under applicable laws and regulations. स्पीकर सर, आमच्या गांवान चिंबला मिसअंडरस्टँडिंग मिसलीड केल्ल्या लोकांक की थिंगासर 15 मिटर रस्ते येवपाचे आहा आनी सगळ्या लोकांचे धंदे तेंचे गाडे तेंचे रोडाक सावन घरां आहा इतली मोडून उडयतले म्हणून ते मिनिस्टरान क्लियर केला ते एक बरें जालें. तशेंच एक 3 वर्सां जालीं हांव तिका ग्रावंडाक लागून फाटीक लागलेलो आहा. ते म्हाका मिनिस्टरान सांगचें ते ग्रावंडाचे कितें जालां पळय ते कित्याक ऑलरेडी टेंडर जावपाचो म्हणून आतां आयकलां कित्याक ऑलमोस्ट 3 वर्सां जालीं. तशेंच तोयक जे तोय जी आहा थिंगासर कितेंच जावकारना आदल्या भाशेन एक रस्तो येयलोलो वा तसलें कितेंच जावकारना थिंगासर ती तोय कशेय भाशेन प्रोटेक्ट जावंक जाय आनी हे तोयक लागून मागीर आमी कितें करूंक शकता कित्याक थिंगासर गेले पाट एक रस्तो येयलोलो आनी तसली एक्टिविटी तिका तोयक तेकोन लागीं आमकां कितेंच नाका. थँक्यू. बाकीच्या उलोवणी उलय. हे जो कॉलिंग एटेन्शन मूव केल्लो आसा हय थोडे भितर कवर करूया चड वगत दवरया ना. स्पीकर सर, सद्याक आमी पळयता की मोठ्या प्रमाणान जो लेकाक लागून जो लेक प्रिजर्व करपाक प्रोटेक्ट करपाक गांवचे लोक बहुसंख्यीक जो ट्रायबल कम्युनिटी आसा हे लोक प्रोटेस्ट करता आनी गेले ते 17 दीस जाले ह्या हंगर स्ट्रायकाक ते लोक बसलेले आसा. आयज बसून तुम्ही पळयता की पंचायतीच्या भायर जेन्ना फोर्थनायटली मिटींग आसली थंय पंचायतीच्या भायर बसून ते प्रोटेस्टाक गेल्ले आसा आनी सरपंचाक विचारपाक कित्याक हेचो विरोध कित्याक जाला. आतां हें कितें आसा तोयार लेक म्हणटा पळय हो एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट आसा. बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट आसा, वेटलँड नोटिफायड आसा आनी नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन सरकारान काडलेलें हें नोटिफिकेशन आसा. स्पीकर सर, आतां आमी पळयता की थंय वेजिटेशन जावं एग्रीकल्चर एक्टिविटीज थंय जाता आनी लोकांक तेजो खूब बेनिफीट जाता. तशेंच उदक जेन्ना ना तेन्ना उदक हांगांतल्यान ट्रान्सफर पणजे पासून केल्लें 1909 त्या टायमार पासून हो व्हेरी इम्पॉर्टंट वॉटर सोर्स ते आमकां मेळटा आनी एंटायर थिंग हेजो रिपोर्ट रेडी केल्लो. आतां स्पीकर सर 500 मिटराचो तेका तयार लेकाक एरिया आसा आनी तेका थंय ते आतां हे कितें ते युनिटी मॉल म्हणून ते हाडटा आनी थंय प्रशासन स्तंभूय हाडपाक सोदता सरकार. आतां हेजो विरोध कित्याक करता. आतां एवरी टायम सरकार दिशाभूल करपाक सोदता की हें कांयच ना, हें सगळें कांयच ना. आतां पासून मिनिस्टरान जे आन्सर दिल्लो आसा की आमी कांयच करिना. स्पीकर सर, हांव एक रिपोर्ट जो आसा जो CSIR, NIO एंड GSBB हेंचो रिपोर्ट आसा हो टेबल करता. स्पीकर सर, ह्या रिपोर्टाचेर क्लियर कट मेन्शन केल्लें आसा की हेका इन्फ्लुएन्स झोन आसा तो 2,63,100 स्क्वेअर मिटर हो जो रिपोर्ट आसा ह्या रिपोर्टान दिल्लें आसा क्लियर कट. स्पीकर सर, ह्या नोटिफिकेशन जो सरकाराचो नोटिफिकेशन आसा तितून टोटल जी एरिया आसा ती तेंच्यांनी मेन्शन केल्या की 1,79,520 स्क्वेअर मिटर जाला. ही एरिया तेंच्यांनी मेन्शन केल्या दाखयल्या इन्फ्लुएन्शियल झोन म्हणून. पण हो बाकीचो डिफरन्स जो आसा 85,580 इतलो डिफरन्स जाता. वॉट डिफरन्स ह्या हितून मेन्शन करूं ना स्पीकर सर. सरकारी नोटिफिकेशनान ते मेन्शन करूं ना आनी जो युनिटी मॉल येता 40/1 पार्ट ह्या हितून जो सर्वे नंबरान हो इन्फ्लुएन्शियल झोन लागता स्पीकर सर.
आनी जेन्ना हो इन्फ्लुएन्सर जो लागता लोक सांगता की हो आमकां त्रास जातले आमकां जे उदक आसा तें मेळची ना इन्फ्लुएन्सर झोन आसा रिजर्वर्स आसा तांकां त्रास हे प्रोटेक्ट करपाक जाय प्रोटेक्ट जायना हें जितलें जेन्ना सांगता तेन्ना कोणूच सरकार आयकुपाक रेडी ना सरकार म्हणटा कितें आमी ठाम रावल्ले आसा की हें आमकां कशे भशेन हाडपाक जाय स्पीकर सर हितून इतलेंच कळटा की जो तयार लेक आसा आतां मिनिस्टरान सांगलें की तयार लेकाक कांय जावपाचें ना आतां मिनिस्टरान म्हाका दिसता आनी मुखेलमंत्र्यान आन्सर करपाची गरज आसा ते खुबश्यो हे प्रमोशनल घालता प्रमोशनली हे घालता की आमी तयार लेकाक कांय जावपाक दिवची ना कांय जावपाचें ना जेन्ना हो रिपोर्ट एक सांगता सरकाराचे गॅजेट एक सांगता हे कशें जावपाक शकता दोनूय एक आसपाक जाय हो रिपोर्टात क्लियर दाखयला हे स्पीकर सर हांव टेबल करता हो रिपोर्ट म्हाका दिसता सीएमान वाचचो आनी हे जे नोटिफिकेशन काडलां हितून स्पीकर सर क्लियर कट सगळें मेन्शन केलां हांगा पॉयंट बाय पॉयंट ह्या नोटिफिकेशन हांव मुद्दम वाचून दाखयता Toyal Lake or Chimbel Lake, advising an area of 51,085 square meters located in the village Chimbel of Tiswadi, North Goa district, state of Goa, which is considered to be critically significant for the ecosystem services and biodiversity value for the local community and society at large. Anga speaker sir, he anga mention kela. Point 2, it is considered that for sustaining these values, the ecology character of ecosystem need to be mentioned by regulating developmental activities within the wetland as well as within its zone of influence. Yeah, important because sir, within the zone of influence, वो influential zone जो आसा तो कोण उलयना ते म्हणटा वेटलँडाक काय जावची ना बफर झोन काय झोन ऑफ इन्फ्लुअन्स हेजे डिमार्केशन अजून काय जावंक ना आता स्पीकर सर इतले जेन्ना आसा हांगा क्लियर कट हे आसा आनी हेतून सकयल आनी एक तिसरो पॉयंट कितें सांगता इन टर्म ऑफ सब रूल 1 of rule 7 of the wetland conservation and management rules 2017 the department of environment and climate change of government of Goa through GSWA by engaging the service of CSIR NIO prepared a brief document for identifying the said Toyar Lake as wetland म्हटल्यार ही सर्विसीस सरकारानूच घेतल्या आणि सरकार हांगा डिफरन्स दाखयता 85,000 सो इतून स्पीकर सर क्लियर कट कळटा की सरकाराक कशे भशेन ते युनिटी मॉलचा प्रशासन स्तंभ ह्या इन्फ्लुएन्सल झोनान हाडपाक जाय तेकाच लागून सरकार इतलो प्रोटेस्ट करता कोण थंय वचना सरकारी अधिकारी वचना मिनिस्टर वचना सीएम वचना जावं थंयचो आमदार वचना सरपंच वचना सगळे तोंड बंद करवगी आसा आतां हे क्लियरिफिकेशन कोण दितलो स्पीकर सर हे कांयच ना म्हणजे एवरी टायम सरकाराक म्हटल्यार प्रशासन तुमच्या दारी एटलिस्ट अंडरस्टँड जाया आज ते ट्रायबल कम्युनिटी थंय रावल्ले आसा कितलेच दीस जाले प्रोटेस्ट करता कितलेच दीस जाले हंगर स्ट्रायक करता मातशे तरी चुरचुरे आसपाक नाका 17 दीस जाले स्पीकर सर 17 दीस कोण रावता तांकां एटलिस्ट कन्सर्न घेयान थंय वचोन तरी विचारा कितें आसा कितें ना तें हे हो जो टेक्निकल ग्राउंड आसा ह्या टेक्निकल ग्राउंडाचेर हो जो हे आसा युनिटी मॉल त्या पर्टिक्युलर लोकेशनार हो स्क्रॅप करपाचो कित्याक ह्या लोकेशनार ते जावपाक जायना हेच्या पयलीं आयटी पार्क म्हणून प्रोजेक्ट हाडलो त्या टायमार तो सरकाराक फाटीं घेवचो पडलो कित्याक हेकाच लागून आनी आयज स्पीकर सर हो ठोवपाचो प्रयत्न भोवसंख्यीक एसटी डॉमिनेटेड एरियेचेर जाता सो हे स्पीकर सर हांव क्लियर कट सांगता की हेजो आमी निशेध करता आनी हांव मागता स्पीकर सर तुमचे कडेनूय की तुमी एक एसटी भाव आसा आमचे आनी तुमी डायरेक्शन दिवपाक जाय सीएम गव्हर्मेंटाक की बाबा तांकां वचोन पळोवचें तेंचे कितें आसा इश्यूज कितें आसा ते अंडरस्टँड जावचे एवरी डे पंचायती भायर थंय युनिटी मॉलाचे जे प्रपोज प्रोजेक्ट आसा तेच्या भायर हे चालूच आसा आतां स्पीकर सर हे टेक्निकल ग्राउंड्साचेर तरी अंडरस्टँड जावपाक जाय आमी की बाबा हे जावपाक शकना इट इज अ बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट तो आमकां प्रिजर्व करपाक जाय ते एनवायरमेंटल तेका खुबसो हे आसा इम्पॅक्ट जावपाची शक्यता आसा सो हे सगळे ग्रांट जे आसा हे सरकारान कन्सिडर करूं ना डिमार्केशन अजून जावंक ना सो हे कित्याक लागून जावंक ना कित्याक लागून तेंच्यांनी हे करूं ना लिपोवन कित्याक करपाक सोदता हेजो प्रश्न म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान आनी मिनिस्टरान दिवपाची गरज आसा सो स्पीकर सर हो इन्फ्लुएन्सल झोन हे कोणूच उलयना इन्फ्लुएन्सल झोनाचे उलोवचे 2,63,100 स्क्वेअर मिटर्स ही जी एरिया आसा हेजे उलोवचे जो 41/0 जो हे आसा सर्वे नंबर आसा ह्या सर्वे नंबराचे उलयचे आनी मागीर म्हाका सांगचे आनी आमी पूर्णपणान सांगता की हेजो लोकल तशेंच आमी बिंग अ लेजिस्लेटर आमी पूर्णपणे हेजो विरोध करता पर्टिक्युलरली दॅट लोकेशन सरकाराची बाकीचे आतां
साकवाय थंय जागे आसा जुवारी नगर थंय म्हाजे घर म्हणून हाडले थंय केले थंय दिया थंय कितलोच जागो आसा थंय व्हरो न्ही आमकां प्रॉब्लेम ना आमकां प्रॉब्लेम आसा फॉर दॅट पर्टिक्युलर लोकेशन जो तयार लेक आसा आनी तो बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट आसा थँक्यू स्पीकर स्पीकर सर टेबल स्पीकर सर जे कॉलिंग अटेन्शन मूव केला बाब रुडॉल्फान हाजेर थोड्याशा भितर उलयता आनीक बाब वेरिएशन टेक्निकली पॉयंट सगळे सांगले स्पीकर सर जेन्ना हो सरकार येयल्लो म्हाका दिसता सरकार येयल्लो विथ अ डिफरन्स गव्हर्मेंट पार्टी विथ अ डिफरन्स आनी जेन्ना सकाळ फुडें उलयला कोलिसाचेर उलयला तेन्नाय सांगिल्लें बरो गव्हर्नन्स दिवपाक लोकांक सुविधा बरो करपाक हो सरकार लोकांनी निवडून हाडिल्लो वी आर नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट हें जावपाकूच जाय बट नॉट अगेन्स्ट द विशीज ऑफ द पीपल स्पीकर सर आमी ह्या जाग्यार गेले आमी एज अ पार्टी गेले एज आमदार आनी मेन कोण एज अ गोंयकार गेले म्हाका दिसता हे जे दोंगर भाट शेतां ही आमगेली आदल्यांनी ही आमकां सांबाळून दवरली डेव्हलपमेंटाचेर आमी ओपोज नाय आनी जागे आहाय इफ गव्हर्मेंट इज हेल्पेड ऑन कन्स्ट्रक्शन युनिटी मॉल वाय नॉट अदर प्लेस हांव म्हणटा सगळें डेव्हलपमेंट करपाक तुमी सोदताय कराय डेव्हलपमेंट कराय बट लोकां थिंगा 70 दीस उपासनाचे दोन प्रोटेस्ट कोन्न कित्या कोणा लागून कोता आज कुंकड NIT येयला आमगे ONGC येयले हांवें सांगलें 30 वर्स ONGC इलिगल आहले NIT येयला आज युरी आमदार LOP आसना आमकां थिंग भितर वचोंक मेळना आमगे एक साद भुरग्याक जॉब जावपाक ना आनी कसले जॉब दितो तुमी युनिटी मॉलाकू सान मारपाच्यो कसले जॉब दितले जॉबा म्हणटाय सगळे बरें आहा बट हांव सांगता स्पीकर सर सरकार म्हाका स्वता तेंचे दिशा हें जालें दे आर अगेन्स्ट दर तेंक विजन कितें खबर ना गोंयकारांक कितें जाय तें खबर ना आपणाक इल्ले डिफरंट टू मोटो घेवन कोताय हें जावपाक ना आम 40 आमदार लोकांक निवडून हाडय गोंयचे बसत गोंयकारां बसत समज तरी आम तरी गोंयकारांचे विशीजा एगेन्स्ट गेले म्हाका दिसता खबर आहा तुमकां 14 वा 12 आमगेल्या सरकारा उडयल्ल्या 12 तुमकां 10 न्हू 5 लोक सीट येवपा नाय आम तुमकां वयल्यान हेल्प कोताय आमगे तुमकां फोन कराय हेल्प कोताय 5 लोक येवपा नाय तुमगे सीटांक वयत थिंगा प्रोटेस्ट ना 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 तुका हांव सांगता स्पीकर सर हे सरकार हो लोकां बऱ्या पासत लोकांनी निवडून हाडलो नॉट अगेन्स्ट द विशीज तेजी चिंता भारतीय जनता पार्टीची चिंता एल्टनात करपाची गरज ना 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 हांव तुका कितें सांग तुका तो 27 चोया बट तूं माते कोताय ते गोंयकारां पाड कोताय अरे गोंयकारांच्या भल्याचेच करता हे सरकार गोंयकारांचे पाड करता हे सांगू नाका बरं आतां फोन कर यू गिव एन एश्योरन्स गोंयकारां नाचते उत्तर दिता फोन करपा लाय आनी बोर कर तुगे पाटो जागा आनी थिंग तूं थिंग कितें होता थिंग फोन कराय तेजेर उत्तर दिता हय अरे पॉइंट सांग मरे पॉइंट काय हॅलो विजय सरदेसाय सगळी तूं बरें करून सांगत तें तुका तूं आतां 3 विजय सरदेसाय सगळ्यांना सांगता स्पीकर सर बाब रुडॉल्फ फर्नांडिसान मूव केल्लें कॉलिंग अटेन्शनाचेर उलोवपाक हांव उबो रावला स्पीकर सर कॉलिंग अटेन्शन अशें म्हणटा की द ST कम्युनिटी एंड द पीपल ऑफ चिंबेल नीड टू बी इन्फॉर्म्ड म्हळ्यार एक की तुमी इन्फॉर्म करूं ना रुलींग पार्टीच्या आमदारान मूव केल्लें कॉलिंग अटेन्शन स्पीकर सर आनीक एक अशें आहा की सरकारा भितर क्लॅरिटी आनी इकोसिस्टम प्रिजर्वेशन हे ताणें इश्यूज रेज केल्या बाब रुडॉल्फान रुलींग पार्टीच्या आमदारान स्पीकर सर तोयार लेक म्हणटा तें फॉर्मली डिक्लेअर्ड एज अ वेटलँड अंडर द वेटलँड कन्जर्वेशन एंड मॅनेजमेंट रूल्स 2017 इन 2021 ड्यू टू क्रिटिकल इकोसिस्टम एंड बायोडायवर्सिटी व्हॅल्यू हे मेळटा रिजन मेळटा स्पीकर सर हे आतां वेटलँड म्हणटकीर आमी कितें करतात ताका प्रदुशणांतल्यान राखप एनक्रोचमेंटांतल्यान राखप कन्स्ट्रक्शन जावंक दिवप ना सिवेज डंपिंग जावंक दिवप ना आनी हायड्रोलॉजिकल डिसरप्शन म्हणटा ती वस्त जाता ही जावपाक दिवप ना हे कोण करता हे करतात थंयचे मूळ गोंयकार म्हणल्यार कोण शेड्यूल्ड ट्रायब कम्युनिटी स्पीकर सर वेटलँड म्हणटा ते दे रिचार्ज द ग्राउंड वॉटर दे एक्ट एज नॅचरल फ्लड बफर्स एंड दे सस्टेन फ्लोरा एंड फावना आतां हें जर सगळें पळयलें जाल्यार हो युनिटी मॉल आनी प्रशासन स्तंभ जो येता ह्याच जाग्यार IT पार्क येतालो आनी हो IT पार्क बंद केलो आतां हो IT पार्क बंद केलो जाल्यार हें कित्याक सुरवात जाता नवें कितें जालें अशें की तो जागो बदललो
त्या जाग्याचे क्लासिफिकेशन बदललें. हो जागो एक प्रोटेक्टेड जागो आसपाक जाय आशिल्लो, जे टायमाच्यान IT पार्क आडायलो वो बंद केलो, अशें लोकांचे एक्सपेक्टेशन आहा स्पीकर सर. आनी ताजे खातीर एनवायरमेंटलिस्ट ते चिंबेळच्या लोकांक सपोर्ट करतात, सगळे ओपोजिशन तांकां सपोर्ट करतात. आनी ते आतां 17 दीस जाले हंगर स्ट्रायकार आहा. हो सरकार इनसेन्सिटीव. सरकारान कशें वचप न्ही थंय? सरकारान वचपाक जाय न्ही. आनी जर सरकार वचना तर आमी ते तुमच्या घरा येवपाक लागतात. पयर जे रुदोल्फाच्या घरा गेले ते म्हाका एक भशेन बरें दिसूं ना तें, की एक आमदाराच्या घरा वचपाक लागले तर लोक एज्युकेशन घेवन, जाल्यार इट बिकम्स मोबोक्रेसी अशें दिसपाक लागता. पूण तुमची चूक आहा. सरकार हांगा आसा, तुमी वचा आनी उलया मरे तांचे कडेन. आनी ही ST कम्युनिटी तुमीच उलयता की आमी भगवान बिरसा मुंडाचे खातीर येदे व्हडले बजेट प्रोविजन करतात तुमी. भगवान बिरसा मुंडा कितें करतालो? कितें म्हणटालो? आमची जमीन आमचे लोक म्हणून. सो तांचे तुम्ही विसरले. हेच लोक तेच लोक ते जे आतां झगडटात ते. स्पीकर सर, सो मार्जिनलायझेशन ऑफ द लोकल म्हणटा तें जाता. आनी ताजे खातीर म्हाका अशें दिसता की बाब रुदोल्फूय म्हणटा तोयार लेक ताजेर कांय कॉम्प्रोमायज आसूंक जायना. सगळे म्हणटात, विरेशूय ते म्हणटा, आमी ते म्हणटा. तर सरकार दुसरें कितें म्हणटा आनी सरकार तांचे कडेन उलयना कित्याक? तांचे पासियेंस वच म्हणसर सरकार तांचे पासियेंस टेस्ट कित्याक करता? हाजें उत्तर म्हाका मेळना आनी हांव मागतां की मुखेलमंत्र्यान हें सांगचें. देव बरें करूं. Because sir, I stand by regards to the calling attention raised by our colleague Sri Rudolf Fernandez. Because sir, 4 गोष्टींची क्लियरिटी जाय. आम सगळे उलयला इन्फ्लुएन्स झोन म्हणचे वॉटर बॉडीज दॅट फीड, जे विदेशान रिपोर्ट धाडला NIO गेलो तेजे ग्रीन कलर मार्क केलो. That is basically the influence zone. So NIO के report, why was it not considered? Goa State Wetland Authority तो NIO गेलो जो proposal आहा तो कित्या मान्य करूना, तो कित्या consider करूना. First answer जाय हेचो. Second, हेचो answer दिला हेजे बरयलो आहा की उदका water supply department will meet the requirement of the water म्हणून दिला रिप्लायाचेर. LAQआचेर आमकां एक आन्सर मेळ्ळो की सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी गेट्स अंडर 2 million liters a day shortfall of water. हे LAQआंतल्यान दिलो आहा. एक आटीन तूं LAQआ म्हणटा की सांताक्रूज 2 million liters a day shortfall आहा, उणी आहा उदो, आनी हिंग तूं रिप्लाय दिता की उदो तुमकां पावतलें. सो दोनी भाशेन तूं उलयताय. सो सांताक्रूजा सद्या उदो ना, आनी उदो नासतना तूं हें मॉल हाडटा आनी तूं हांकां आन्सराचेर रॉंग दिता की डिपार्टमेंट उदो सप्लाय करता म्हणून. दुसरो प्रश्न. तिसरो, सेंट्रल गव्हर्नमेंट गायडलायन्स, द युनिटी मॉल नीड्स टू कम अप इन द स्टेट कॅपिटल, स्टेट फायनान्शियल कॅपिटल. हे सेंट्रल गायडलायन्स म्हणटा. सो हे सेंट्रल गायडलायन्स चे तुम्ही आड कित्याक वयता? तिसरो प्रश्नाचो आन्सर क्लियर जालो. आनी चवथो, there is a new handicraft building coming up in Pato opposite down the road. This will have the same objectives. The handicraft building at Tingai Teslet Mola Bashinute as the Unity Mall, and it is only 8 kilometers away. Because sir, in the Unity Mall study, जी study केलो Unity Mall, तिंगा तुम्ही हे handicraft buildingaचे कांयच बरयलें ना. So चौथो point, हे सगळे 4 पॉइंटाचो आन्सर दिवचो आनी रुदोल्फ बाबाक जे ST पॉप्युलेशनाक तुमी विचारनासतना हे कोताय, होय आन्सर तुमी दिवचो. आनी लोकांगे मागणी आहा, गोंयकारांगे मागणी आहा की तुमगेले सेंट्रल गायडलायन तुम फॉलो केले नाय, NIO गे रिपोर्ट तुम फॉलो केले ना, PWD म्हणटा थिंग उदो ना, तुम ते मॉल हाडटाय. आनी चवथो इज हँडीक्राफ्ट बिल्डिंग थिंग येता आसतना तुम आनी एक मॉल हाडटाय. हे 4 प्रश्न आहाय थिंगा. तुम हांगे जे इकोसिस्टम आहा तो डॅमेज जातलो. जरी तरी तुम्ही NIO गे रिपोर्ट लायलो जाल्यार ते मॉल थिंगा बसना. कित्याक ते मॉल थिंग बसतो जाल्यार आख्खो इकोसिस्टम जो आहा तो ते भाशेन सर्वायव जावपाचो. सो हेजेर आमकां क्लियर 4 पॉइंटाचे आन्सर क्लियरिटी जाय. आनी बेसिस ऑफ दिस वी डू नॉट सपोर्ट दिस युनिटी मॉल. दिस युनिटी मॉल project should be scrapped at this location in survey number 41/0. Thank you. Speaker sir, calling attention to Uleta sir, I think we should not take
a simple view of only one project of Unity Mall at this site. As claimed by government, there is another massive project bigger than Unity Mall called Prasastan Stamp is coming up at this site. As government selected the exact site for that, if we shift all government offices from Panjim to this building, once it comes out, it will result in massive presence of persons with not only government staff, but all citizens will have to visit this place. Has the government started this load of the Unity Mall visitors? As per the submission that was made to SEIAA for environment clearance, what is coming part of the Unity Mall itself is shocking. The Unity Mall is not only having shops and halls, but it is also coming up with 4 massive multiplexes. What is the purpose of these multiplexes? Is Inox screen also being shifted there? If we be shifted there, because there is need to ensure that no further development allowed in this area and further stop the environment damage. Hence, the Unity Mall should be scrapped. Speaker sir, I rise to support the calling attention moved by my colleague Bob Rudolph. Police wate Speaker sir, jenna a Unity Mallaचे उलयतना जेन्ना हो थिंगा प्रोटेस्ट जालो त्या दिसाक आमी त्या प्रोटेस्टाक आशिल्ले आनी बारीक एसटी समाजाचे लोक आनी लोकांलो एकूच डिमांड आशिल्लो की हे दुयेंस ही पिडा जी सरकारान त्या जाग्यार हाडलेली आसा ते स्क्रॅप जावपाक जाय म्हणून आज स्पीकर सर जेन्ना आमी ह्या युनिटी मॉलाचेर उलयतना this issue is about people, it is not about the building. And jenna it is about the people, Speaker sir. Debate should not only be about the mall, whatever type of mall it is. आज लोकांमध्ये एक भय आसा, एक anxiety आसा, and it is about the dignity of the ST people. When we say the dignity of the ST people, Speaker sir, आज लोक 17-18 दीस जाले हंगर स्ट्रायकाचेर आहा म्हणजे खरेंच कितें ना कितें रॉंग आसा सरकाराची जबाबदारी जाता टू इनिशिएट अ डायलॉग द गव्हर्नमेंट डज नॉट वांट टू गेट इनटू अ डायलॉग दिस इज द कॉज ऑफ दॅट फियर ऑफ दिस डेव्हलपमेंट स्पीकर सर आज मेसेज आमी जरी तर सुरवातेक न्यू इयराच्यान वयता थिंगा गोंयांत प्रोटेस्ट सगळे जाग्यार प्रोटेस्ट ही मेसेज वयता की हे सरकार आज बारीक मनशाच्या विरुद्ध आसा आनी एक कंप्लीटली डेंजरस मेसेज आसा आज मेसेज फ्रॉम चिंबेल इज लाउड एंड क्लियर की सरकार आमकां आयकोना द गव्हर्नमेंट इज नॉट लिसनिंग टू अस आनी आमचेर ड्युटी जाता स्पीकर सर कित्याक प्रोजेक्ट पयले पुश करता प्रोजेक्ट जेन्ना पुश करता मागीर एक्सप्लेनेशन दिता हे जरी तर चलया स्पीकर सर हे लोकांमध्ये एक परसेप्शन क्रिएट करता की द स्टेट इज अगेन्स्ट द पीपल and the government needs to prove that they are for the people. आज Speaker sir, Zoritor scheduled tribe and scheduled tribe community, you are also from the community. They are feeling ignored and they are concerned. आज साधारण तेंगेले way of life जेन्ना एक scheduled area आज पासून notify करूंक ना जे बाब विरेशान सांगला ST people feel they are unheard today and it is just not a protest. This is a failure of this government. Failure of governance. 2018 IT पाक हाडपाचो प्रयत्न केलो याच जाग्यार त्या वेळार गोवा फाउंडेशन आणि लोकांचे लोक ते गांवचे गेले मुखार प्रोटेस्ट करपाक आणि हो प्रोजेक्ट रद्द केलो सरकारान बरोवन एफिडेविट दिलेली आसा त्या एफिडेविटाचे कितें बरोवन दिलेले आसा ते सरकारान चोयचे कितें अश्युरन्स कोर्टाक दिलेले त्या वेळार ते चोयचे आणि त्या वेळार जे पण आहले आणि आता कितें आहा कितें चेंज जालेले आसा स्पीकर सर हेजेर म्हाका दिसता सरकारान लक्ष घालपाक जाय आज इट इज अ नोटिफाईड वेटलँड 40/1 ग्राम सभा आज ह्यो ग्राम सभा बी कित्याक येताय लोकांले जोरी तर आमकां आयकपा नाका जोरी तर सरकार अंडर 73rd and 74th amendment
द पीपल हॅव पॉवर एज वेल. आणि जोरी तो लोकाले ह्यो ग्राम सभा जे जाता जोरी तो सरकार आयकपाक सोदना जाल्यार सरकार लोकांचो वो कोणाचो वो दिल्लीकाराचो हेजो प्रश्न म्हाका दिसता स्पीकर सर निर्माण जाता. मुखेलमंत्री बराबर जेन्ना म्हाका दिसता लोक थिंगा उलयता आनी हांव मुखेलमंत्री सांगपाक सोदता जेन्ना लोक त्या वेळार उलयलो की जेन्ना मुखेलमंत्रीन आनी आमदारान एक प्रयत्न केलो की तुमकां 300 जॉब मेळटले म्हणून आणि 300 जॉब मेळटले म्हणून त्या वेळार त्या लोकांनी त्या एसटी भावांनी सांगले की आमकां जॉब नाका आमकां आमचें शेत जाय आमकां आमचें दायज जाय हें गोंयकारपण जाय हें आमकां प्रोटेक्ट करपाक जाय. जोरी तर हें तरी चोयल्या स्पीकर सर टुडे ह्या हावजान उल्लेख करपाक सोदता 1908 त्या वेळार एक ड्रॉट जाल्लें पणजेच्या गांवांत आनी त्या तोड्या वयलें उदक आमी पणजे त्या वेळार पणजे हाडले पायपलायन ही हिस्ट्री आसा हो इतिहास आसा. नोव्हेंबर 2024 म्हाका दिसता जेन्ना थिंगा फोडपाचे प्रयत्न केले 100 मीटर थिंगा उदो मेळ्ळें विदिन 6 मिटर्स. स्पीकर सर आज थिंगा एक एक्विफायर म्हणून आसता. दिस इज अ very strong एक्विफायर्स within the region, but this government is not bothered. पर्यावरणाचे हे ना GTDC जेन्ना थिंगा बॅरिकेडिंग केलें बॅरिकेडिंग वॉज डन without obtaining a license from the panchayat and there was a stop show cause notice also served. Speaker sir जेन्ना लोक ओपोज करता आमी आज लोकांले प्रतिनिधी लोकांक जरी तर नाका जाल्यार आमकां कित्याक जाय खास करून ह्या एसटी भावांक कित्याक त्रास करपाचो प्रयत्न ह्या सरकाराचो आसा. स्पीकर सर complaints were filed before the forest department. Complaints were filed, no action was taken. जो थिंगाचो वेटलँड मेंबर सेक्रेटरी ही इनिशिएटेड ऑल्सो आणि ते म्हणूंक लागले 50 मिटर्स मध्ये हे बफर झोन आसा सो ही कांट टेक एनी एक्शन. मेन म्हणटाय तो झोन ऑफ इन्फ्लुएन्स जे आमचे आमदार उलयले टुडे. स्पीकर सर आज जेन्ना हांव तुमच्या मुखार उलयता इट वॉज द सुप्रीम कोर्ट that gave directions which resulted in the notification of wetlands in the state of Goa. आणि त्या वेळार सुप्रीम कोर्टान आयडेंटिफाय केल्ले 29.6 acres as zone of influence. Today government has notified only 17 acres out of this 29.6. There are 2 more springs there flowing into this wetlands because आज केसली स्टडी सरकाराकडेन ना. हे डिस्ट्रक्शन कोण लोकांक तुम्ही फोर्स करता रस्त्यार येवपाक लोकांक तुम्ही सारखे कितें ते जाग्यार कितें आमची एनवायरमेंट प्रोटेक्ट करतले सारखे कांयच ना. आयडेंटिफाय हे वेटलँड म्हाका दिसता हिंगा कन्स्ट्रक्शन केल्यार हे सगळे पाड करपाचे प्रयत्न सरकार करतात. जेन्ना इन स्पायट ऑफ द स्टे देयर वॉज अ स्टे इन द कोर्ट there were 4 machines used by GTDC or that contractor. When there was a stay, still work was carried out at that site. 4 पोकळी मशीन आसली स्पीकर सर लोकांनी बंद केली. त्या वेळार जेन्ना जोरी तर चोयल्या लोकांलो कितें हा एक सायडीन जेन्ना इंदिरा नगर हिंगा जेन्ना सुवेजाचे इश्यू आहा आनी एक सायडीन जोरी तर तुमी हे 100 फ्लोराचे युनिटी मॉल हाडले 17 फ्लोराचे प्रशासन स्तंभ हाडले. हे कोलॅप्स जातले अबाउट द ऑक्युपेशन ऑफ द ट्रायबल पीपल and the villages will be nothing but a disaster. आज सकाळच्या वेळार आमी जेन्ना डिबेट करताले मुर्मुगांव उदो सारखे ना हुंय गोंयांतूय उदो सारखे ना. मुखेलमंत्री खबर आसा कॅरिंग कॅपॅसिटी करपाक सोदना आनी जे बिल्डिंगा येता जे कन्वर्जन जाता जे लँड कन्वर्जन जाता हेजेरूय मुखेलमंत्री उलयना कितें तें म्हाका खबर ना. आतां येताय थिंगा सगळे टाउनशीप प्रोजेक्ट अशे तशे उदो पिवपाक तरी दिया रे बाबा लोकांक तरी उदो पिवपाक दिया उदकाचे हाल करी नाका. आज ह्या आन्सरान सांगला यू विल गेट इट फ्रॉम वॉट वॉटर टँकर्स. यू लुक एट अ प्लेस लायक पेंजीम टुडे देर इज एब्सोल्युटली नो वॉटर अवेलेबल एनी लोकॅलिटी यू गो. आज हे प्रश्न जे आमी आज एसटी भावांचे करतात बिकॉज पीपल आर वॉचिंग. हे प्रोजेक्ट जे म्हाका दिसता जे तेंगेलो एक डिमांड आहा बेसिकली दॅट दीस हॅज टू बी स्क्रॅप्ड. This has to be scrapped. Although it is sub judice, this temporarily you all put it on hold because jenna aaj ye aquifer jenna itle biodiversity ha hotspot
हिंगा झोन ऑफ इन्फ्लुएन्स मॅप केले ना. स्पीकर सर, लोक हंगर स्ट्रायकाक कित्याक वयता? हंगर स्ट्रायक इज अ क्राय. आज आम वंदे मातरमाचे उलयतले. वंदे मातरम म्हणजे आय भाव myself to my mother. Vande Mataram is a cry. Hunger strike is a cry. It is not a tactic. तू आता tactic घेवन उलयतलो, but एक सांगता example. Honorable Minister, जेन्ना हे doors are closed, when the doors are closed, people go on a strike. People go on a strike because their voices are ignored. Because of that, people go on strike. Anik, म्हाका दिसता ही आमची आयडेंटिटी, आमचे लायव्हलीहूड, these are all obstacles. Chimbel has great history. It is not an empty land. It has a history, it has culture and livelihood patterns. म्हाका दिसता just treating people as obstacles destroys the soul of democracy. आणि आमचो सगळ्यांचो on behalf of the opposition आमचो demand हा की this has to be, this particular project needs to be scrapped. Thank you, Speaker. Speaker sir, जे कॉलिंग अटेन्शन बाब रुडॉल्फ फेर्नांडिसान रेज केला ताचे उत्तर दिवपाक हांव उबो रावला. सगळे आमदार इन्क्लुडिंग लिडर ऑपोजिशन आपली आपली प्रतिक्रिया मांडली आणि ताच्या खातीर उत्तर दिता आसतना ते उलयता आसतना आमी तांकां कोणाकूच डिस्टर्ब करूं ना. म्हणून हांव उलयता आसतना तांचे कसले प्रश्न आसा जाल्यार मागीर विचारूं न्ही. लेट मी जस्ट कंप्लीट वॉट इट इज. स्पीकर सर, पयले एकता मॉलाचेर उलयता. युनिटी मॉल. एकता मॉलाची संकल्पना म्हणल्यार सेंटरा कडल्यान जी आमकां कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया आयली स्कीम, प्रमोशन ऑफ स्कील इंडिया, मेक इन इंडिया आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, ह्या संकल्पनेचेर एकता मॉल प्रायम मिनिस्टरान येवजण काडली. ह्या येवजणेचेर मेन ऑब्जेक्टीव कितें? मेन ऑब्जेक्टीव स्वदेशी प्रमोट कर, मेक इन इंडिया प्रमोट कर, नॅशनल इंटिग्रेशन प्रमोट कर, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट प्रमोट कर, रुरल आर्टिसन जे आमचे गांवचे भाव आसा, पॉट्री आसा, कुणबी आसा, तरेतरेचे आसा तांकां प्रमोट कर, तांचे प्रोडक्ट्स हेल्प करपाक प्रमोट कर. आणि आत्तां तांणी म्हणला पळय कॉलिंग अटेन्शन फाल्यां रिगार्डिंग इनडायरेक्ट आनी अनएम्प्लॉयमेंट, हातून जनरेटिंग लोकल एम्प्लॉयमेंट हाजेर परत ऑब्जेक्टीव हे घेवन एकता मॉलाची संकल्पना आयली. ही संकल्पना येता आसतना स्पीकर सर, एक इम्पॉर्टंट आसा की आमी एक भारत देशाची जेन्ना कल्चरल हेरिटेज आनी इकॉनॉमी फुडें व्हरता तेन्ना सगळ्या स्टेटींक एक युनीक असो प्रपोजल जातूंतल्यान वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, GI टॅग प्रोडक्ट्स, आमच्या हातून काजू फेणी आसा, काजू आसा, कुणबी आसा, अशे कितलेशेच प्रोडक्ट आसा जे GI टॅग जाले नाल्यार जावपाचे आसात. हँडीक्राफ्ट आयटम्स आसा, लोकल आर्टिसन्साक आसा, युनिफायड मार्केट करपाची गरज आसा. आणि हो एक मॉल असो प्रायव्हेट मॉल न्हय, इट इज अ इनिशिएटिव्ह फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट टू पुश द ऑब्जेक्टिव्ह दॅट आय हॅव लिस्टेड. स्पीकर सर, म्हाका सांगपाक खूब आनंद जाता की जवळ जवळ आउट ऑफ द होल कंट्री 38 प्राइम मिनिस्टर एकता मॉल्स, 38 are coming up in 27 states. आम्ही इनक्रेडिबल इंडिया म्हणटा, 28 स्टेट 8 युनियन टेरिटरी, 27 स्टेटींनी 38 एकता मॉलाची बांधणी चालू झाली in a capital or a prominent location. It doesn't say only capital city or a prominent location in the which you identify. Speaker sir, त्या हातूंतल्यान केरला जे आमचं सरकार ना तांणी कॉयर प्रोडक्ट, स्क्रू पाईन, कोकोनट शेल्फ, आरामुल्ला मिरर, कितलेशेच प्रोडक्ट्स त्यांनी हँडीक्राफ्टा खातीर मूव करपाक फुडें घेतले. फूड अँड एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स फुडें घेतले. उत्तर प्रदेशान 3 मॉल येतात, कर्नाटकान घेतले जे सरकार ना, महाराष्ट्रान हाजो फायदो घेतलो, राजस्थानान फायदो घेतलो, गुजरातान फायदो घेतलो, वेस्ट बेंगॉलानूच फायदो घेतलो. जंय आमी डेली वेस्ट बेंगॉलचे उलयता तांणी सुद्धा सरकारान एकता मॉलाचो फायदो घेतलो. मध्य प्रदेशान फायदो घेतलो, तमिळनाडून फायदो घेतलो, आंध्र प्रदेशान फायदो घेतलो, तेलंगणान फायदो घेतलो. लिस्ट ऑफ द प्रोडक्ट्स स्पीकर सर, वेदर दे वे फूड अँड एग्रीकल्चरल प्रोडक्ट जे कृषी म्हणटा ते कृषी GI टॅग समज आसा ते प्रमोट करपाक, नाल्यार हँडीक्राफ्ट आनी टेक्सटायल्स प्रमोट करपाक ह्या स्टेटींनी आपली लोकल इकॉनॉमी वाडची, आपले लोकल आर्टिसन्सांक व्यासपीठ मेळचे, आपले सगळे देशा स्टेटीचे प्रदर्शन सारखे जावचे, ह्या हेतून हो एकता मॉलची संकल्पना फुडें व्हेली. आता प्रश्न येता, गोंया येतकरूच अशें कितें ज्या तरेन आमच्या ऑपोजिशन भावांनी आपले विचार मांडले तातून अशें दिसता
की सरकाराक एनवायरमेंटचे पडिल्लेच ना हांगाच पडला म्हणून. स्पीकर सर, आम्ही सगळे जितले आसा एनवायरमेंट ग्राउंड्साचेर प्रोटेस्ट सुरू जाले. गव्हर्नमेंटाकूय खबर आसा एनवायरमेंट प्रोटेक्शन करपाक कितें जाय, पब्लीक पार्टिसिपेशन करून कितें जाय. आमकां इतलेच नेसेसरी आसा की पब्लीक प्रोजेक्ट जे आसा जे आमी घेतात तातूंत लोकांनी पयले फॅक्ट पळोवचे, प्रिसिडंट पळोवचो, कन्सिस्टन्सी पळोवची, rather than talking about selective narratives somebody is trying to create. ते कित्याक करता तांकां बरें खबर. पूण हे स्पीकर सर, this particular unity mall नाल्यार प्रायम मिनिस्टराची संकल्पनेन आयिल्लो एकता मॉल is of national importance, coming in 27 states, आणि होच आमी टू मार्केट प्लेस तयार करपाक, इंडिजिनियस प्रोडक्ट्स फुडें व्हरपाक, आर्टिसन्साक फुडें व्हरपाक, MSMEक हेल्प करपाक, सेल्फ हेल्प ग्रुपाक आमच्या हेल्प करपाक, तांचे प्रोडक्ट्स फुडें व्हरपाक हे आमी फुडें व्हेडिल्ले आसा थ्रू टुरिजम अँड ट्रेड इकोसिस्टम ऑफ द स्टेट. आतां स्पीकर सर, विशय आयलो, आमकां 3 प्रोजेक्ट मेळ्ळे सेंटरा कडल्यान, डबल इंजिन सरकार. मुख्यमंत्र्यांनी फॉलोअप केले. एक मेळ्ळो आमचो टाउन स्क्वेअर प्रकल्प आमी पर्वरी हाडलो. एक मेळ्ळो आमकां छत्रपती शिवाजी महाराज नूतनीकरण करपाक आमकां स्कीम आनी फंडींग, ती आमी फोंड्या फर्मागुडीर व्हेले. कोलवा जेन्ना आमकां कोस्टल सर्किटाक सपोर्ट करपाक जाय बाब वेंजीन मांडलो, मुख्यमंत्र्यान म्हणलें लिडींग ऑपोजिशन आनी हे पळोवं नाका, सावथाचो तो जागो करून घे. स्वदेश दर्शनाच्या अंडर कोस्टल सर्किट काडली आनी रुरल आमी सर्किट जेन्ना आमी गोवा बियॉन्ड बिचीस म्हणटा तेन्ना आमी फाटीं हरवळे जावं, बिचोले जावं, नार्व्या जावं, ओल्ड गोवा जावं, भायर आनी भितर सस्टेनेबल टुरिझम जावचे म्हणून वी डीड द स्प्रेड. आतां स्पीकर सर, जेन्ना आमी टुरिस्ट पळयता, आमी मॉल आसूं कितें आसूं, मॉलाचें उलोवचेंच न्ही. सरकाराक सगळ्यात इम्पॉर्टंट कितें, एक इकॉनॉमी आनी दुसरो एम्प्लॉयमेंट. मुख्यमंत्र्याचो भर आसा की एम्प्लॉयमेंट आनी इकॉनॉमीचेर आमी घालपाक जाय. टुरिझम इज द मेन स्टे, वी नीड टू सी हाऊ इट कॅन ग्रो. त्या संकल्पनेच्यान स्पीकर सर, आमी समज टुरिझमाच्या हातूंतल्यान पळयलें जाल्यार पयलीं पळोवपाक जाय की जो टुरिस्ट गोंयांत येता ताका कितें जाय. टुरिस्ट एक डॉमेस्टीक टुरिस्ट 4 रातींक येता. तो जेन्ना गोंयांत येता तो ते टॅक्सी भावाक पयलो विचारता आपूण गोंय कशें पळोवं, कितें करूं काय म्हणून. तो टॅक्सी भाव ताका सांगता तूं 4 दीस आसा मरे, एक दीस नॉर्थ गोवा पळय, दुसऱ्या दिसा साऊथ गोवा पळय, तिसऱ्या दिसा तुका कितें कितें आवडटा तें तातलें तूं तिसऱ्या दिसा पळय, चवथ्या दिसाक यू आर एट फ्री टू डू वॉट एवर यू वॉन्ट, 5th डे यू आर लिव्हिंग बॅक म्हणून. त्या हातूंतल्यान स्पीकर सर तो बोटींग करता, सायट सीइंग करता, चर्चीन वता, देवळान वता, शॉपिंग करता आनी तातूंतल्यान ताका एक इकोसिस्टम टुरिझमाची तरेतरेन तुवें पळयलें. कालांगूटच्यान जावं तुमी भितर वसात, सगळे टुरिझम स्पॉट्स ओवर इयर्स डेव्हलप जाले आनी लोक थंय पावपाक लागले. आज स्पीकर सर, जेन्ना आमी असले टुरिझम स्पॉट तयार करता, संकल्पना तयार जाता, प्रायम मिनिस्टराच्या दृश्टिकोनांतल्यान तयार जाता, तेन्ना आमी म्हणटा when we are making it a part of the tourism ecosystem which will be inclusive, which will boost local economy. थंय चिमला गांवांत कितें फायदो जातलो तें तुका दाखयता. पूण एक इम्पॉर्टंट स्पीकर सर, आमचे जे फ्रेंड्स म्हणटात की फायदो कितें, हातून फायदो लोकल इकोसिस्टम. टुरिझमाक जेन्ना हेल्प जाता तो मनीस थंय येता, एक मॉलान येता, त्या मॉलान जवळ जवळ 52 शॉपां आसा. 52 शॉपान 28 स्टेट 8 युनियन टेरिटरीचे वेगळे वेगळे किओस्क आसतले, शॉपां आसतली, गोंयकारांचे आसतले. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट आमचो काजू फेणीचे थंय उलोवप जातले, वर्कशॉप जातले, सेमिनार हॉल आसतले. हातून एक इकोसिस्टम बिल्ड अप करता आसतना स्पीकर सर, वी हॅव टू एन्श्युअर that the tourist is able to come and see India in every place he goes. And आमच्या लोकांक मॅक्झिमम सादे सेंटाक्रूज गांवान, हांव तर चिमला म्हणना, सेल्फ हेल्प ग्रुप आसा, घरा एडिबल आयटम्स करता, चिवडो, शेव, लाडू, चक्रो सगळ्यो सोडल्यो. दे आर डुईंग मच मोर देन वॉट दे वर डुईंग बिफोर. आज विमेन एम्पावरमेंट, महिला सशक्तीकरण, विकसीत भारत उलयता जाल्यार ती भाशा आमकां पळोवपाक जाय. ताच्या खातीर स्पीकर सर, एज वी स्टार्ट मुव्हिंग दीस थिंग्स, वी हॅव टू बूस्ट द इकोसिस्टम. ह्या जाग्यार जेन्ना दुकानां येतली, साहजिक लोक जाय. दुकानांचेर जो लोक जाय काय नाका, गोंयकार आसतले, सेंटाक्रूजचे आसतले, चिमलाचे आसतले. हाऊस किपिंगाक स्टाफ जाय, सेक्युरिटी जाय, फॅसिलिटी मॅनेजमेंट जाय, इंजिनियरिंग स्टाफ जाय. हो सगळो स्टाफ जो आसा, जो जवळ जवळ 1000च्या वयर जो आसतलो,
तो सगळो प्रायोरिटी मुख्यमंत्र्यान सांगला चिंबलाकारांक दियात, सेंटाक्रुजच्या लोकांक दियात, कित्याक तांचे फ्युचर जावपाची गरज आसा. आज जेन्ना आमी वतात स्पीकर सर आणि आमी इलिगल टाउट्स घेतात, इलिगल टाउट जेन्ना आमी धरतात, वायट दिसता सांगपाक ह्याच माचयेर मॅक्झिमम रेजिडेंट्स ऑफ चिंबेल म्हणून आसता. गुंडागिरी जाता मॅक्झिमम रेजिडेंट्स ऑफ म्हणना, पूण देर जो जेन्ना हे सगळ्यो संकल्पना तूं घेता आनी यू स्टिच टुगेदर, म्हाका एकदा प्रश्न पडटा की जे हे 100 लोक जे आज प्रोटेस्टाक बसल्या, तो हंगर स्ट्रायक म्हणटा, हांव चेन हंगर स्ट्रायक म्हणटलो. हंगर स्ट्रायक इनडेफिनेट असो वेगळो आणि चेन असो वेगळो. सकाळच्यान सांजवाळ एकटो बसता, दुसरो बसता, सो हांव ताजेर वचना. नो टेक्निकलिटीज, आय रिस्पेक्ट दे सेंटिमेंट, ते उलयता आसतले. बट एट द सेम टायम स्पीकर सर, जेन्ना 100 लोक प्रोटेस्टाक येता, म्हजो प्रश्न पडटा, हांणी आपल्या स्वताच्या भुरग्यांचे फ्युचर जाग्यार घाला काय? सेंटाक्रुज कॉन्स्टिट्युएन्सी इज नॉट ओनली अबाउट 100 पीपल, थाउजंड्स ऑफ देम. आणि जेन्ना हे हजारांनी लोक जे शेकड्यांनी आसा, ते असे झोन ऑफ इन्फ्लुएन्सर मागीर येता तुज्या. पूण तेन्ना अशें इन्फ्लुएन्स दिशाभूल करपाचो प्रयत्न आसता, तेन्ना अशें दिसना स्पीकर सर की एक वाटेन सरकारा कडेन एम्प्लॉयमेंट मागप, ऑपॉर्च्युनिटी मागप, इकॉनॉमिक स्प्रेड मागप, आणि दुसऱ्या सायडीक सरकार करूंक वता प्रायव्हेटायझेशन न्हय जाल्यार गव्हर्नमेंटाची संकल्पना फुडें व्हरपाक वता, प्रायम मिनिस्टराची संकल्पना फुडें व्हरपाक वता. ऑपोजिशन कित्याक? म्हणजे तुमकां तुमच्या भुरग्यांचे फ्युचर करपाची गरज ना. आज जेन्ना बाब रुडॉल्फ उलयता, चिंबेलाची ओळख कितें म्हणून आसा, हांव सडेच विचारता. बाब विरेश चिंबेल वाड्यार इंदिरानगर खुबदां पावला की आमकां गोंयकारपण जाय, भायले नाका म्हणून. सारकें मरे विरेश? जे स्लॅम डेव्हलपमेंट जाले ओव्हर इयर्स, तांकां त्याच खाचीन, त्याच हातून, त्याच वेवस्थान दवरपाचें काय सुदारपाचें? खंयचोय सरकार जेन्ना मुख्यमंत्री म्हणटा अंत्योदय, ग्रामोदय, जेन्ना हे शब्द वापरता, आमी चालना फुडें व्हरता, काम करता. आनी ताज्या खातीर स्पीकर सर, आज समज हांवें टावन स्क्वेअर हाडलो, थंय छत्रपती आयलो, कोस्टल सर्किटरी कोलवा येता, हरवाळे आनी कितें प्रकल्प येता, सगळे कडेन जेन्ना प्रकल्प काडटा, वी आर टॉकिंग अबाउट टेकिंग टुरिझम अहेड. आनी ते करता आसतना स्पीकर सर, वी हॅव टू अंडरस्टँड की जेन्ना टुरिस्ट येता, तो इकॉनॉमीक जेन्ना परत दिता, आणि जेन्ना असले प्रोटेस्ट असले संकल्पने येतात, त्यांना परत एक विचार पडटा. खूप जणांनी आमच्यांनी म्हणले IT आम्ही प्रोटेस्ट केलो. IT वॉज मेन्शन्ड फॉर स्किल्ड पीपल टू बी बीइंग हियर IT इकोसिस्टम. ती आज IT इकोसिस्टम एक पार्ट हांव म्हज्याच परवरी करून दाखयतलो तांकां, की तांकां समजना आमी करून दाखयता म्हणून आमकां ते गट्स आसात म्हणून. पूण ते करता आसतना स्पीकर सर, आमी तेन्ना हायली स्किल्ड कित्याक आमचे गांवचे कोण ना, तेन्ना सरकारान म्हणलें तांचे कोण ना जाल्यार रावया म्हणून आमी रावले. आज खंयचे स्पीकर सर अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल डेव्हलपमेंट मुख्यमंत्री म्हणटा तांकां अपस्किल रिस्किल करूया, तांकां तयार करूया, फ्युचर तयार करूया, शिममेर गांव चेंज करूया, सेंटाक्रुजाचे इकॉनॉमिक वाडो दिवया, जाल्यार हो प्रकल्प ऑपोज करपाचो हेतू कितें? हांव भुरगो आसतना म्हाका याद जाता स्पीकर सर, कोंकण रेल्वे आयिल्ली, कोंकण रेल्वे. वेन्जी तूं धाकटो आसतलो, बोटीर आसलो तेन्ना, तूं भायर आशिल्लो तेन्ना. ना कोंकण रेल्वे तेन्ना आयिल्ली स्पीकर सर, गोंयभर प्रोटेस्ट, आणि प्रोटेस्ट तेन्ना 100 न्ही 1000 आयले. हांव लोकांची ती नांवां घेना, सगळ्यांक खबर आसा, इल्ल्यांचे सोयरे आसत. म्हजो एकूच हेतू जाता स्पीकर सर, जेन्ना कोंकण रेल्वे येताली तेन्ना ओल्ड गोवाची चर्च पडटली, गोंयचो साहेब हालतलो, ही भाशा वापरप जाल्ली आनी गोंया भितर फूट घालपाक प्रयत्न केलो. त्या सरकारान तेन्ना कोंकण रेल्वे करून काडली. ती कोंकण रेल्वे करून काडटप कितलीशीच वर्सां जाली. कोंकण रेल्वे आसा, चर्च आसा, सगळे सुसेगाद आसा, आणि जे बोवाळ मारताले तेच आज डायरेक्ट ट्रेन घेऊन वेलंकनी वतात. ताज्या खातीर स्पीकर सर, ऑपोज करता आसतना तथ्य कितें समज आसा, वी आर रेडी टू एक्सेप्ट इट. आता इन दीस पर्टिक्युलर गांव स्पीकर सर, चिंबेल पंचायतीन हो एकूच वॉर्ड जर डेव्हलपमेंट जाता की हो सकयल्लो गांवाचोच न्ही, वयल्या पाठाराचो. आणि स्पीकर सर सांगपाचें म्हणल्यार हे पळय, तळ्यार लेक 485 मिटर्साचेर आमचो प्रकल्प 20,855 स्क्वेअर मिटर्स
total plot area out of 4,54,000 square meters of plot आम्ही फक्त 20,800 बांधतात. प्लिंथ एरिया म्हणजे खरी बिल्डिंग घेतली ती फक्त 4 मजली 4,800 स्क्वेअर मीटर प्लिंथ एरिया म्हणजे फुटिंग which is 485 meters away from the wetland. Wetland authority किती सांगता स्पीकर सर? हे सगळे wetland बायोडायव्हर्सिटी आहेत. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतले मुख्यमंत्र्यांनी म्हणले एक क्लिअरन्स मिळणार हात लावू नका सगळे क्लिअरन्स घे मागीर कर. आमचे डिपार्टमेंट वेंट ऑल आउट टू एन्श्योर वी टॉक डिस्कस एंड देन ओनली डू इट. स्पीकर सर बायोडायव्हर्सिटी आणि वेटलँड बफर झोन असता 50 मीटर 50 मीटर आम्ही 450 मीटरचेर आसा 485 मीटर्स. त्या टायमार स्पीकर सर आता एक प्रश्न म्हाका पडटा आम्ही 465 चेर आसा मीटर्स फ्रॉम तळ्यार लेक. दुर्दैवान काय योगायोगान कोणाक याद जाली ना कोणाक विसरलो त्या टायमार म्हाका खबर ना 368 मीटरचेर प्रोजेक्ट ऑलरेडी अप्रूव्ह झालो. प्रोजेक्ट रावलो 100 फ्लॅट आयले कोणे बोवाळ केलो ना. ताच्या कुशीक स्पीकर सर 350 मीटराचेर 80 युनिट आयले बंगले आयले प्रायव्हेट आयले कोणेच बोवाळ केलो ना. त्यांना झोन ऑफ इन्फ्लुएन्स नाशिल्ले. राव लेट मी टॉक राव रे आता पळय आय डिडंट डिस्टर्ब यू डोंट डिस्टर्ब. हांगा स्पीकर सर हांगा आयले तेन्नाय कोणाक बायोडायव्हर्सिटी आणि तुझे झोन ऑफ इन्फ्लुएन्स खबर असले ना. हांव आमच्या आमदारांकडे उलयना जे लोक गांवाचे आसा जे आज विषय काडटा तांकां हे प्रायव्हेट प्रोजेक्ट जेन्ना आयले तेन्ना दिश्टी पडले ना की हांगा तळे आसा म्हणून हांगा बायोडायव्हर्सिटी आसा म्हणून. आणि अशें कितें की आमी सरकार अशें रावल्या की बायोडायव्हर्सिटी आमकां पडिल्लें ना. आमी सगळी परमिशनां घेतली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतले एन्व्हायरमेंटल कंडिशन्स वी आर अबायडिंग बाय. बायोडायव्हर्सिटी स्पीकर सर वेटलँड ऑथॉरिटी सांगता तुका this is with your reference regarding Unity Mall. Kindly be informed that the proposed project falls beyond 50-meter buffer zone and zone of influence of notified Toyar wetland area. The matter does not fall within the purview of GSWA. GSWA has not issued NOC in past for such projects. However, the same is conveyed with the approval of higher authorities. मग तुका गरजच ना परमिशनाची पण तरी आम्ही तुका परमिशन दिता की तू मागता म्हणून. आता स्पीकर सर झोन ऑफ इन्फ्लुएन्साचे उलोवप जालें. हांव मानता झोन ऑफ इन्फ्लुएन्स तो कितें म्हणटा तें पूण झोन ऑफ इन्फ्लुएन्स कितें म्हणटा स्पीकर सर जी कॅचमेंट एरिया आसा तळें आसा लेक आसा त्या एरियेन समज आमी कितें डेव्हलपमेंट करता त्या बफर झोनांतल्यान ती एरिया कॉन्टेमिनेट करता थंय डेव्हलपमेंट एक्टिविटीज हाडटा आनी ती इकोसिस्टम चेंज करपाचो प्रयत्न आसा जाल्यार झोन ऑफ इन्फ्लुएन्साक आमी त्रास करता. खंय आसा तो झोन ऑफ इन्फ्लुएन्स स्पीकर सर मॅक्झिमम 250 मीटर ताजे भायर आमी आसा. सो वी आर नॉट इवन गेटिंग इनटू द झोन ऑफ इन्फ्लुएन्स आणि झोन ऑफ इन्फ्लुएन्स न येता वी आर वर्किंग टुवर्ड्स स्पीकर सर टू एन्श्युअर प्रॉपर वेस्ट वॉटर डिस्पोजल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ग्रीन बेल्ट प्रॉपर सांभाळून घे ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट करून घे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घे. ही सगळी संकल्पना या प्रोजेक्टान आसा. ह्या प्रोजेक्टान आसा थंय नो कॉन्टॅमिनेशन विल बी देयर. ही आमी अंडरटेकिंग दिल्ली आसा आणि ताज्या खातीर स्पीकर सर वी विल नॉट डिस्टर्ब इट रादर वी विल एनहान्स दॅट झोन ऑफ इन्फ्लुएन्स हे सांगपाची ह्या हावजान गरज आशिल्ली. आणि स्पीकर सर जेन्ना आमी चिमला गांवच्यान वता इल्ल्यांक थोड्यांक आपले फ्युचराचें पडलां काय ना म्हाका खबर ना हे इल्ले जाणटे जाले तांचे इतलीं वर्सां कामूच जालां बोवाळ मारपाचो ते बोवाळ मारीत आसा आनी मागीर खंय तरी सेटल जातात. म्हाका पडला स्पीकर सर अलॉंग विथ द मुख्यमंत्री ह्या मॉलाचे आमकां चड पडिल्लें ना पडला ह्या भुरग्यांचे ह्या भुरग्यांचे जे बेकार आसा ह्या आवयचे जे हांगा समज येतात आनी बसतात तांच्या भुरग्यांचे जे बेकार आसा कामां ना काम सोदता आनी जेन्ना कामाची ऑपॉर्च्युनिटी मेळटा तेन्ना हे कित्याक डिसेबल करपाचो प्रयत्न करता हो प्रश्न येता. स्पीकर सर आमकां आज 50 दुकानां धरली एक दुकानार 5 सुद्दां टॅक्सी सुट्टा 250 टॅक्सी थंयच जाता. फक्त 50 दुकानांचेर उलयता बाकीचे सोडून दियात. टॅक्सीवाले रेस्टॉरंटवाले फूड कोर्टवाले दुकानार काम करपी वाले सेक्युरिटीवाले हाऊसकीपिंग वाले मॅनेजमेंटान आशिल्ले शिकिल्ले तांकां थंय ऑपॉर्च्युनिटी
सगळ्याकडे ऑपॉर्च्युनिटीज तयार करून हो संकल्पना जेन्ना करता स्पीकर सर, सायडीच्या एरियेन जेन्ना जाली ना बिकॉज इट इज प्रायव्हेट, जाल्यार हो गव्हर्मेंट ऑथॉरिटीन कित्याक जाता, काय मेळना म्हणून हो एक प्रश्न येता. हांव म्हजें मन उलयतां. आनी ताज्या खातीर स्पीकर सर, जेन्ना आमी प्रायव्हेट एरियेन उलयतात सायडीच्या एरियेनी, तुमकां सांगता रुडोल्फाक खबर आसतलें, हो रस्तो येवच्या पयलीं स्पीकर सर हो आशिल्लो दोंगर, झाडां पेडां सगळें, रस्तो आयलो तेन्ना कितल्याशाच प्रॉपर्टीनी सरावंडींग जे प्रायव्हेट आसा, रेव्हन्यू डिपार्टमेंट काडून दितली, टेनंट लागिल्ले, टेनंट नेगेटिव्ह डिक्लेरेशन जालें, प्रायव्हेट प्रॉपर्टीचे नेगेटिव्ह डिक्लेरेशन जालें. हेच जे लोक हांगा आतां येतात, खुबशे लोक असे आसात ज्यांची नांवां लागिल्ली तांणी काडली. हांव चार्ज काय करना, नायदर डू आय वॉन्ट टू गेट इट. आनी त्याच जाग्यांचेर येद्यो व्हडल्यो बिल्डिंगा आयल्यो. तेन्ना कोणाचे जागे गेले ना. आज सरकार प्रायम मिनिस्टरची येवजण घेवन एक बरी इकोसिस्टम तयार करता, एक प्रोजेक्ट हाडटा, जातूंतल्यान कार पार्किंग पयला, गेजमेंट पार्किंग पयला, सगळें प्लॅनिंग केल्लें आसा. तातूंत स्पीकर सर हायलायटीची गोष्ट सांगता तुका, विच वील बी व्हेरी युनिक टू गोवा. मुख्यमंत्री कडेन उलयतकर मुख्यमंत्र्यान म्हणलें एकता मॉल काडटा जाल्यार वी हॅव टू शो सम युनिटी इन दीस होल थिंग. एकता स्तंभ येता विच वील बी युनिक टू द होल कंट्री. जवळ जवळ 7 स्टेटीच्यो, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन आणि द्वारका, जंय म्हणटा आमी मोक्ष मेळटा, तांच्यो मातयो हाडून हांगा स्तंभ तयार जाता. मातयेचो स्तंभ तयार जातलो विच वील गिव दॅट युनिटी इन डायवर्सिटी म्हणटात, जाल्यार तो हांगा एकता मॉलाच्या हातून एकता स्तंभ येतलो, एकता कुंड येतले स्पीकर सर. एकता कुंड सिग्नेचर कितें सांगता, सरदार वल्लभभाई पटेल आमी सगळे तोखणाय करता. तांणी युनिटी हाडली एफर्ट्स घेवन, आनी हातून एक दिलें की युनायटेड इंडिया विल बी स्ट्रॉंगर. वी विल बी एबल टू थिंक अबाउट द होल आयडिया ऑफ युनिटी इन डायवर्सिटी. आनी ताज्या खातीर स्पीकर सर गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी, नर्मदा घेवन, तांचे उदक घेवन आमचे हांगा म्हादय, जुवारी आनी कुशावती रिवरान मिक्स करून थंय आमी ल्हानशे पोंड तळे तयार करता विच विल बी टॉकिंग अबाउट एकता कुंड. हे एकताची भाशा उलयता आसतना, आमी प्रायम मिनिस्टरच्या विजनान फुडें व्हरता आसतना पूर्ण तरेन एकूच संकल्पना आसा की हो पूर्ण विचार गोंयच्या युवकांक, खास करून चिंबलाच्या, खास करून सेंटाक्रुजच्या, खास करून त्या महिला चिंबलीची, खास करून ती महिला सेल्फ हेल्प ग्रुप्स सेंटाक्रुजची ही एम्पावर जावची म्हणून हांकां प्रायोरिटी दिवची म्हणून मुख्यमंत्र्यान ऑलरेडी डायरेक्शन दिल्लें आसा. आनी तें डायरेक्शन आमी फुडें व्हरता आसतना स्पीकर सर, आज उलो मारता सगळ्या म्हज्या फ्रेंडांक, तांणी प्रोटेस्ट करता म्हणून करचो न्हय. लोकल इकॉनॉमी बुस्ट करता, सेंटाक्रुज कॉन्स्टिट्युएन्सी बाब रुडोल्फाक आमी चिंबला गांव बदलपाक चेंज करता. मुख्यमंत्र्यान ताका सांगलां कितें जाय तुका, हेल्थ जाय दिवया, आनी कितें जाय दिवया, स्कूल जाय दिवया, ग्राउंड. आनी तातूंत रुडोल्फान सांगलें आपल्या युवकांक बरो ग्राउंड जाय. मुख्यमंत्र्यान एक हाजेर सांगलें ग्राउंड दिता म्हणून. आनी हो ग्राउंड सुद्दां स्पीकर सर आमी पूर्ण तरेन फुडें व्हरून आउटसायड द झोन ऑफ इन्फ्लुएन्स ताका पूर्ण तरेन फुटबॉल ग्राउंड टेंडर जावपाक पावला. ह्या 2 दिसांनी टेंडर जातलो, टेंडर जालो दिसता ऑलरेडी, which we will ensure that work starts at the earliest and we are also able to commit that particular thing. Speaker sir, आज आमकां मेन आसा की हे जे प्रोटेस्ट करता, चेन हंगर स्ट्रायकार वता, तांणी आपल्या भुरग्याचें येवजिलां काय, ते समज येवजिना सरकार येवजिता. सरकार येवजिता की ह्या सरकाराक भावना आसा तें फ्युचर बरें करपाक. मुख्यमंत्र्याक आनी हांवें बसून हे प्रकल्प हाडपाक, फोर्स करपाक, 100 people do not define a village and 100 people do not define a constituency. आज स्पीकर सर लास्ट 4 दीस जाले डेली म्हाका फोन येतात. एक मिनिट विरेश, पॉइंट ऑफ ऑर्डर स्पीकर साहेब बसपाक लाय. स्पीकर सर पॉइंट ऑफ ऑर्डर बसपाक लाय. I am on my feet. I am on my feet. For 45 minutes. I am on my feet. We can't criticize the people. I am on my feet. Whether it is 100, they have their views. 100 मध्ये ग्रामसभा इतलो लोक जालो. ग्रामसभा इतला लोक जालो मरे. 1000 मायज लोक जालो. स्पीकर सर कसा ताका रिप्लाय दिवनी 100 ही कितें 100 लोक ताका रिप्लाय दिवनी न्ही कसाच न्ही. 1000 मायज जाले. स्पीकर सर म्हाका कंप्लीट कर. अरे कंप्लेंट करणे बरा लोक हे म्हणते एक्सपांज कर. जाले न्ही उलोवन. सोपने पहिले सर तुका विचारपाच्या मागे रिचार्ज सर मागे रिचार्ज सर हांगा आयकुपाचेच ना. हे केन्ना पावर हांच्याकडे ही संकल्पना जावची ना. तुमचे उलोवन जाले, तुमचे उलोवन जाले होतं ताका रिप्लाय करनी. स्पीकर सर अरे ते
ते ते मागे ठेवता बस. बसा न्ही म्हणजे कितें स्पीकर सर पळय मिनिस्टर उत्तर दिता सर कॅनॉट डिफाईन अ विलेज युनिबाब मिनिस्टर मिनिस्टर उत्तर दिता तुम्ही बसा न्ही आता सर हजार हजार कसं हजार मायज लोक आले हजार मायज माझा साधा मुद्दा असा स्पीकर सर स्पीकर सर अरे बस मरे आम ऑन फिट माय उलय तू बस रे तू बस मरे म्हाका उलय पयलीं बसा एक्सपांज कर स्पीकर बसा. सर 100 लोक हे म्हणा कितें अरे बसा 100 लोक म्हटलं की आणि स्पीकर सर 200 लोक आपल्याला 100 म्हणता. म्हणजे कितें हा? अरे यू ऑल आर यू बी लिटलिंग दी एसटी कम्युनिटी 100 लोक झाले अरे म्हणजे ते कितें उलो नका वगैरे. 100 लोक म्हणजे स्पीकर सर पॉइंट ऑफ ऑर्डर स्पीक ऑन दॅट स्पीकर अय्या, सर बसता पॉइंट ऑफ तुम्ही? ऑर्डर बसता सर पॉइंट ऑफ ऑर्डर हो दाखवते उलयता सकल बसा अरे किती उलो नका वगैरे. सर मंत्री उलयला बसा, बसा. उलयता बस, बस. चार अरे, गोवन गोवन माय बस हा बस. ठीक बस सकल स्पीकर सर बस ताका उलोव न्ही स्पीकर सर जशे लोक प्रोटेस्ट करता तशे लास्ट 4 दीस म्हाका कंटिन्युअस फोन येवंक लागल्या तूं ओगी कित्याक रावला आमकां प्रोजेक्ट जाय आमी चिमलाकार आमी सेंटाक्रुजकार आमी मेर्शेकार आमकां प्रोजेक्ट जाय आमचे पोट आमी भूक आसा आमकां भुकेक जाय हांचे आयकुच्या पेक्षा करना कित्याक हांवें तेन्ना सांगलें सदांच बाण येता म्हज्या आनी मुख्यमंत्र्याचेर आमी आतां बाण सदांच घेवचे ना तुमकां जाय तुमी उलोवचें पडटलें तुमी रस्त्यार येवन सांगचें पडटलें आमकां प्रोजेक्ट जाय म्हणून सदां तशें जावंक शकना की आमी कोणाक जाय ते घरा बसून सांगताले आमकां जाय खूब जाणांक आज प्रोजेक्ट जाय स्पीकर सर आनी तो प्रोजेक्ट जाय ती भावनाय पळोवची पडटली दुसरें स्पीकर सर वासुदैव कुटुंबकम वन अर्थ वन माय फॅमिली वन फ्युचर विकसीत भारत महिला शक्ती युवा शक्ती गरीब कल्याण आनी कृषी शक्ती जातपात खंय येता ज्या लोकांक फुडें उलोवपाक कांय टॉपीक नासता तेन्ना जातपात काडपाची संवय जाल्या कोण बामण कोण एसटी कम्युनिटी कोण आनी ओबीसी कोण बाकीचे स्पीकर सर आमी सगळ्यांक बरोबर वाडून आयिल्ले आसा सगळ्यांची खंत आसा आनी आमकां ती भंय आसा की ह्या लोकांक खातीर हे भुरगे फुडले दिशाभूल जाले तांचे फ्युचर गेले मागीर फाल्यांचे कॉलिंग अटेन्शन येता पळय ती अर्दी रिप्लाय आज आमी दिली की अनएम्प्लॉयमेंटाचेर तुमी कितें करतात काय म्हणून आमी अनएम्प्लॉयमेंटाचेर मुख्यमंत्री घेवन करूंक सोदता हांव करूंक सोदता तो करूंक सोदता आतां तुमी कित्याक बंद करता वी आर आउटसाइड द बफर झोन वी आर आउटसाइड द झोन ऑफ इन्फ्लुएन्स वी आर विदिन द 20,000 स्क्वेअर मिटर्स ऑफ एरिया जाल्यार प्रश्न खंय आनी स्पीकर सर तळ्यार जेन्ना आमी मानतात बोंडवाल लेक स्पीकर सर सायडीक आसा 10 पटीन चड व्हडली 150 मिटरांनी प्रोजेक्ट तेन्ना आयले आसतले हांव उलयना ताजेर पूण प्रोजेक्ट आयले ते झोन ऑफ इन्फ्लुएन्स थंय लागता सगळे लागता कंपॅरिजनान येना पूण म्हजो एकूच हांव उलो मारपाक स्पीकर सर विथ अ व्हेरी क्लियर रिक्वेस्ट सिन्सियर रिक्वेस्ट हो प्रोजेक्ट सेंट्रलाचो इज ऑन कॅपिटल असिस्टन्स good for tourism, good for boosting tourism, and good for the Santa Cruz constituency with preference to Chimlakar. And Chimla लोकांची येता त्या दिसांनी 100% economy wise, employment wise guarantee दिता स्पीकर सर तांची वाढ बडत जातली कांयच कमी जावचें ना आणि हे हांव उलोवपाचो ना तो उलयला तू अरे हांव उलयतलो एनवायरमेंट आहा तेका सोपयता बस सोपयता उलयता हय राव बस बराबर उलया मरे स्पीकर सर त्या गांवाक आज फुडार जाय त्या गांवाच्या भुरग्यांक आज फुडार जाय सगळे रिस्पेक्ट करून आमी जेन्ना काडटा हांव परत प्रायवेट कितें जालें त्या लायनीन कितें जालें कांयच उलयना हो ल्हानशा प्रकल्पा बरोबर बरें रावले फ्युचर भुरग्यांचो बरो जातलो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज मेळटल्यो आमी कितें करता तें पर्यावरण राखून करता आनी त्या हाका म्हाका दिसता सगळ्यांनी सहमत जावन हे मॉल म्हणटा एखादी जायत कोणाक मॉल दिसत म्हणून हो एकता केंद्र म्हणटू नाल्यार आनी कितें म्हण इट इज बेसिकली अ संकल्पना टू सपोर्ट नाव तुम्ही दिताय आता चेंज झाले नाव स्पीकर सर आमच्या टुरिझम मिनिस्टरान एक्चुअली ह्या तोयार लेकच्या संदर्भातलो विशय इन डिटेलान आनी खूब बऱ्या पद्दतीन एक्सप्लेन केला हांव फुडें वयच्या पयलीं एक 2-3 गजाली सांगपाक सोदतां तांच्यांनी म्हटलें तेंच्या वांगडा डायलॉग कित्याक सुरू करूंक ना काय म्हणून आमचो आमदार बाब रुडाल वो थंयसरल्या सगळ्या लोकांक घेवन एकदां येवन म्हाका पर्सनली मेळ्ळा तेका तेणें ऑलरेडी तेका एक्सप्लेन केला थंयसरली आमची स्थानीक पंचायत बरोबर आसलो सरपंच बाकीचे लोक म्हाका ऑलरेडी एकदां येवन मेळ्ळा तांकां हो पुराय प्रोजेक्ट एक्सप्लेन केला तिसरी गजाल आमदारान उरलेल्यांकूय सांगलेलें की तुमकांय बी आपूण सीएमा कडेन घेवन वयता उलयात बट ड्यू रिस्पेक्ट टू यू विजयान जें सांगलें पळय न्ही म्हाजें सरळ म्हणणें आसा तुवेंनूय रिक्वेस्ट केला स्पिकरान
इनिशिएटिव्ह घेवचो फाल्यां 14 तारीख फाल्यां तेंच्यांनी 4 वरांचेर तांकां जे बसल्या पळय त्याय लोकांक आपोवचे म्हजें कांयच म्हणणें ना आमची उलोवपाची तेंच्या वांगडा तयारी आसा पूण आपयतना 5 जाणां बी आयक हांव 5 जाणां अरे आपय रे 30-40 जाणां घेवन आपयता 2 मिनटां बस ओके स्पीकर सर तुम्ही इनिशिएटिव्ह घेवन तांकां मेसेज दियात आणि तांकां फाल्यां 4 वरांचेर जे आसा पळय न्ही तुमच्या इनिशिएटिव्हच्या सकयल म्हाज्या चेंबरांत तांची मिटींग घेवया आनी तांकां आयचे भाशण आमच्या टुरिजम मिनिस्टराचें आयकलां आसतलें तांकां सगळ्यांक कळ्ळें स्पीकर सर हांव एक 2-3 गजाली मुद्दामून हायलायट करपाक सोदतां तांच्यांनी जें सांगलें पळय न्ही अशें उलयलें की जशें करून आमकां एनवायरमेंटाचें कांयच पडलेलें ना अशा पद्दतीन उलयलें सगळ्यांत पयलीं म्हणजे वेटलँड ऑथॉरिटी जी रुल्स जे फॉर्म जाले पळय न्ही ते ह्याच सरकाराच्या वेळार 2017 फॉर्म जाले आनी वेटलँड नोटिफिकेशन जे काढले पळय न्ही स्पीकर सर हे 30 सप्टेंबर 2023 काढले स्पीकर सर ही पहिली गजाल जी आसा हेच सरकार काडपी तर हेज्या पयलीं स्पीकर सर तेणी जो बोडवाल लेखाचो उल्लेख केलो पळय न्ही तेणी रायटली सांगलें कारण त्या बोडवाल लेखाक पयलीं वेटलँड ऑथॉरिटी आनी हे ते डिक्लेअर केल्लें कांयच नाशिल्लें तेद्या वेळार युनिवर्सिटी आनी सगळे प्रोजेक्ट आयले खंयसरूच कांयच प्रॉब्लेम जावंक ना आनी एक उल्लेख तेणी वेवस्थीत रित्या केलो हाज्या पेक्षा लागीं तेंकोन कितल्योश्योच गव्हर्मेंट बिल्डिंगो येयल्यो कोण कसलेंच परमिशन घेवंक वचूं सॉरी प्रायवेट बिल्डिंगो आयल्यो प्रायवेट बिल्डिंगेक कोण कसलेंच परमिशन घेवपाक आनी तांकां आडोवंक कोण वचोंक ना तांकां कोणीच आडोवंक ना सरकाराच्याच प्रोजेक्टाक आडोवपाची जी मनोवृत्ती आहा पळय न्ही ही खंय तरी बंद जावपाक जाय तिसरी गजाल जी सांगले पळय न्ही तो जे म्हणजे आपलो स्पीकर सर म्हणजे CSIR NIO आनी गोवा स्टेट पोल्युशन GSBB हांचो जो रिपोर्ट दाखयता पळय न्ही तो रिपोर्ट आमी करूंक लायला स्पीकर सर तो तेंच्यांनी कोणी करूंक ना आमी स्वता तो करपाक लायला आनी तो वाचतालो पळय जो रिपोर्ट न्ही स्पीकर सर आमच्याच गोवा बायोडायवर्सिटी बोर्डात हो रिपोर्ट तयार कर म्हटला आयज पर्यंत स्पीकर सर खंयच्याच प्रोजेक्टाक गोंयान अशा पद्दतीचो रिपोर्ट करूंक ना एकमेव युनिटी मॉल आसतलो ताच्या खातीर हो रिपोर्ट केला म्हाका दिसता पत्रकारांनी बी ह्या सगळ्या रिपोर्टांतल्यान वयचें आनी ह्या रिपोर्टांतल्यान तो गेल्या उपरांत जे उदीक ना म्हणटालो पळय न्ही थंयसर तेजो चुकीचें सांगो नाका आमी एकदां कशें आहा नेटान उलयता आनी नो म्हटलेलें पळय न्ही इट इज अ सोर्स ऑफ ड्रिंकींग वॉटर फॉर अ पीपल लिव्हिंग अराउंड हे उदीक पिवपाक वापरना ते नो म्हटला तो कितें म्हणटा उदीकूच ना थंयसर म्हणटा अरे कितेंय वाचूं नाका ताजो प्रत्येक गोश्ट जी आहा पळय न्हू ही प्रत्येक यस नो यस म्हणून सांगलें हांवें अशा पद्दतीचो हो एकमेव प्रोजेक्ट आसा जाच्या खातीर आमी NIOक सांगून हो रिपोर्ट तयार करून घेतला कित्याक घेतला आमकां प्रिजर्व करपाचें आसा अरे बायोडायवर्सिटी तिसरी गजाल तुम्ही जे विश्वासान घेवंक ना म्हणटा पळय न्ही तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटीचो चेअरमॅन कोण आहा स्पीकर सर जो आज थंयसर आंदोलनाक बसलेलो तो आसा खुद्द तेका चेअरमॅन कोणी गेला स्पीकर सर आमची बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटी जाल्या उपरांत तो चेअरमॅन जाला हो प्रोजेक्ट फुडें वयता आसतना हो रिपोर्ट करता आसतना ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटीच्या चेअरमॅनाक खबर आहा चेअरमॅनान ऑब्जेक्ट केला तेही सांग हांव बसून लाय तेही सांग सर ताका सांग बस म्हणून लेटर दिल तेही सांग चेअरमॅनान ऑब्जेक्ट केली बाब बसा माननीय मुख्यमंत्र्याचे स्टेटमेंट कंप्लीट जावनी सर ताज्या उपरांत हाज्या खातीर गोवा स्टेट ऑथॉरिटी हांणी टेक्निकल कमिटी अपॉइंट केली आनी टेक्निकल कमिटींतल्यान प्रत्येक फावटी ज्या गजाली कडल्यान म्हणजे प्रत्येक क्लियरन्स जे घेवपाक जाय पळय न्ही ते प्रत्येक क्लियरन्स घेतला इवन दो इन्क्लुडींग आमच्या वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाक की फाल्यां सकाळी म्हणजे हातूंतल्यान थंयसर वॉटर रिजर्वायर म्हणजे वॉटर हे जे आसा पळय हाचो कितें प्रॉब्लेम जातलो ताचो स्टडी केला फाल्यां सकाळी हो प्रोजेक्ट जाल्या उपरांत थंयसरल्या आमच्या तोयार लेका खातीर प्रॉब्लेम क्रिएट जावचो ना म्हणजे थंयसर येवपी उदक सांठोवन उरपी त्या खातीर प्रॉब्लेम जावचो ना त्या रिपोर्टात क्लियर कट प्रत्येक गजाल जी आसा पळय ही मेन्शन केल्या तेणी जो रिपोर्ट दिलो म्हणून सांगता तेजे हांगासर सगळें बरयलां म्हणजे हे उदक जे आसा आतां गोरवां खातीर म्हशीं खातीर थंयसर वापरता मेडिसिनल प्लांट थंयसर कांयच ना ओके A to Z थंयसर हय ता स्पीकर सर म्हाका कंप्लीट तूं उलयतना हांव उलोवंक ना म्हणून सांगता तुका आतां म्हाका कंप्लीट करूं दी त्या नोटिफिकेशनाच्या प्रमाणे जे आसा पळय न्ही कंप्लिटली म्हणजे आमी हे तयार लेख न्ही स्पीकर सर गोंयांतली बायोडायवर्सिटीच्या अंतर्गत येवपी पयले फावटी गोंयांत म्हज्या सरकारान अशा पद्दतीची सगळी लेख जी बायोडायवर्सिटीची ती प्रिजर्व करपा खातीर केला हे सरकार एनवायरमेंट सेन्सिटीव आसा आनी म्हणून तर काम करता हाज्या पयलींच्या खंयच्याच सरकारान वेटलँड ऑथॉरिटी करूं नाशिल्ली बायोडायवर्सिटी बोर्डूय करूं नाशिल्लो आनी खंयचे प्रिजर्व करपाक सांगत नाशिल्ले हे जे आतां आमकां सांगतात
ओके फर्स्ट टाइम केला सरकार माझ्या सरकारान स्पीकर सर ऍक्च्युली नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 2010 येयल्लें 2010 तेन्ना करपाक जाय आशिल्लें ते करिनासतना स्पीकर सर बाकीचे तो झोन ऑफ इन्फ्लुएन्सच्यो गजाली ज्यो आमकां सांगता इट इज एवरीथिंग जे तेणी वाचून दाखयला इट इज एवरी जे वाचून दाखयता पळय न्हू हे कंप्लिटली झोन ऑफ इन्फ्लुएन्स सांगला तेणी स्पीकर सर जाय जाल्यार झोन ऑफ इन्फ्लुएन्सूय ताका सांगता इट झोन ऑफ इन्फ्लुएन्स मीन्स द पार्ट ऑफ द कॅचमेंट एरिया ऑफ द वेटलँड ऑर द वेटलँड कॉम्प्लेक्स where the development activity in which an induce adverse change in the ecosystem structure and ecosystem services. Speaker sir, zone of influence चा काहीच फरक पडना एक्झॅक्टली म्हणजे आमचे टुरिझम मिनिस्टरान कितले म्हणजे 400 स्क्वेअर मीटर थंयच्यान पयस 400 मीटर पयस आसा 20,000 स्क्वेअर मीटर फक्त जागो दिला तितून 4,000 स्क्वेअर मीटर फक्त बिल्टअप एरिया जाता म्हणजे सगळे नॉर्म्स फॉलो करून अशा पद्धतीचो प्रोजेक्ट केला सगळ्या पद्धतीचो अशा पद्धतीत एनआयओ तेजो स्टडी केला आणि एनआयओ कडल्यान जेन्ना आमी स्टडी करून घेता तेन्ना तो आमकां प्रोजेक्ट आमकां तयार लेक जे आसा पळय हे मेंटेन करपाक जाय स्पीकर सर आमचो बाब रुडॉल्फ हाका चिंता आसा म्हणून तेणीच हे कॉलिंग अटेन्शन हाडला तेणीच हाडला तेणी स्वता तेका तो चिंबल लेक जो आहा प्रिजर्व करपाक जाय तेका चिंता आसा तेज्या लोकांची म्हणून तेणी हाडला तेका चिंता नासली जाल्यार तयार लेकाची तो हाडचो नाशिल्लो आनी तो लोकांक भिवन वग्गी रावता आसलो तर ताका स्वताक चिंता आसा तयार लेक गरज ना ओके थंयसरलो एनवायरमेंट प्रिजर्व करपाक जाय ताका चिंता आसा म्हणजे ताका कितें चिंता ना तेज्या लोकांची चिंता ना ताका हय चिंबल गांव जो आसा हो सुदरपाची गरज आसा आमी पळयता की मोठ्या प्रमाणात चिंबलात हांव गेला कदाचित युरी तूं थंय वयर वचोन येयला आसतलो वयर थंय बसल्या तेंच्या कडेन येयला 4 फावटी तेज्या पंचायतीन गेला 4 फावटी थंय पळयला वचोन हांवें तू ते फक्त रस्त्यार बसल्या तेंच्या कडेन बसोन येयला म्हणून हांव स्पीकर सर तुमकां रिक्वेस्ट करता स्पीकर सर एकूच मिनिट स्पीकर सर हांव तुमकां रिक्वेस्ट करता की तुमी फाल्यां जाय जाल्यार 4 तांकां डिस्कशना खातीर तुमी तेचे 8, 10 जण 12 जण येता ताका आपयात आमी तेच्या वांगडा परत एकदा डिस्कशन करपाची आमची तयारी आसा आणि स्पीकर सर जशें सांगला हाजो मॅक्झिमम बेनिफीट जो आसा पळय न्ही हो चिंबल गांवांतल्या लोकांक जातलो सांगता त्याच्या कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांक जातलो हे ठामपणे सांगता स्पीकर सर अशा पद्दतीन म्हणजे सरकारी प्रोजेक्टांक म्हणजे जे डेव्हलपमेंट करपाक सोदता आमकां आमी जो डेव्हलपमेंट करपाक सोदता वो गोंयच्या लोकां खातीर गोंयच्या टुरिजमा खातीर गोंयच्या फ्युचरा खातीर आमी जे म्हणटा की विकसीत भारताच्या अंडर विकसीत गोंय जावपाक जाय आणि विकसीत चिंबल जावपाक जाय हाच्या खातीर स्पीकर सर आमी काम करपाक सोदता हाका सपोर्ट करपाक जाय म्हाका स्पीकर सर आणि हांच्या सारके लोक येता त्या प्रोजेक्टाक विरोध करून लोक आमच्या कडेन आसा कितले जाण निवडून येव हेणी आमकां सांगपाची गरज ना कितले जाण निवडून येतले आनी कितले ना ते 20 मतांनी निवडून येयला ते बी सांगता स्पीकर सर ताची चिंता तेणी करची न्ही स्पीकर सर त्या खातीर सांगता तेजे आमी समर्थ आहा निवडून येवपा खातीर स्पीकर सर गोंयच्या लोकांक खबर आहा ह्या गोंयचो विकास कोणी केला तो आनी इतकेच सांगता स्पीकर सर स्पीकर सर हांकां विशय दुसरे कडेन व्हरपाची संवय जाल्ली आसा म्हणून म्हाका दिसता तयार लेखाच्या इंट्रस्टान स्पीकर सर आमी सांगता इट इज ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस तयार लेक जर आमी ते मेंटेन करतले आसात जाल्यार आमचेच सरकार धरतले आणि बायोडायव्हर्सिटी तेची प्रिजर्व करतले आसात जाल्यार ते आमचेच सरकार करतले हे ठामपणे हांव सांगू शकता हांच्यानी आयज पर्यंत कांयच करूंक ना फक्त तेजर विरोध केलो म्हण जायना स्पीकर सर पयली सुवातेर एक मिनिट हांव स्पीकर सर जे बाब मुखेलमंत्रीनान भाशण केलां फर्स्ट ऑफ ऑल हे सुप्रीम कोर्टान डायरेक्शन दिल्ली सुप्रीम कोर्टान डायरेक्शन दिल्ली टू आयडेंटिफाय 29.6 acres. So you were forced by the Supreme Court. You didn't act by yourself. This was given to you direction by the Supreme Court. आणि हिंगा 17 acres are still not notified. Number 1. Number 2 स्पीकर एक फक्त तुझ्या नोंदणी मुखार हाडपाक सोदता सुरवातेक क्वेश्चनाराच्या जेन्ना सुरवात जाली त्या वेळार ती म्हळें की सब ज्युडिस मॅटर्स कॅनॉट बी डिस्कस्ड तर हे सबज्युडिसूय मॅटर आहा आनी तांत डिस्कस जाला आमगेले जर मॅटर सबज्युडिस आमी मोडशी तो कायदो तेंका हो सबज्युडिस जो पड आहा हो जाय थिंगा हाडपाचो आनी जाय थिंगा ना हे जावपा शिरीपणा बिकॉज आज तूं जेन्ना तुवें सुरवातेक सांगलें सबज्युडिस मॅटर्स विल नॉट बी डिस्कस फाल्यां परां बी जायत आहा लँडाचे इशू सबज्युडिस उडयत हांवें टच तो मायक उडय एक आमकांय उलोवपा जाय सबज्युडिस मॅटराचेर बिकॉज इट इज आवर ड्युटी we spoke on Madai, that is also sub judice. Just several आता 4 वर्सां प्रथा आहा 4 वर्सां सभागृहाचे कामकाज 4:30 पर्यंत तकूब करता.